तोच कृष्ण असतो, तीच राधा असते. मग कृष्ण घेतल्यावर इथे घेऊन ती राधा होते, मग इथं घेतला परत कृष्ण होते. तो मग प्रेक्षकांना असं वाटत नाही की अरे ही एकच मुलगी करतीये. कथक किंवा कुठचीही शास्त्रीय नृत्यशैली ही मंदिरातून तयार झाली. भरताचं नाट्यशास्त्र हा 5वा वेद मानला जातो, त्याच्यावर आधारलेल्या आहेत आणि कथ्थक सुद्धा त्याच्यावरच आधारलेला आहे. कृष्ण म्हणाला तर सगळ्यांचा प्रिय आहे, असं कोणालाही अप्रिय नाही. कारण कृष्ण आपल्याला भक्ती रूपात पण दाखवता येतो, आपल्याला वीर रूपात पण दाखवता येतो, आपल्याला शृंगार रूपात पण दाखवता येतो. त्याच्यामुळे कृष्ण कोणालाच वर्ष नाही. चक्कर एवढे खास का आहेत आणि त्याचं काय महत्व आहे? पण चक्कर जी म्हणतो ही खरं तर असं मानलं जातं की युनिव्हर्स दाखवते. ओके, युनिव्हर्स दाखवते आणि या युनिव्हर्स मध्ये तुमचं साध्य किंवा तुमचं जे लक्ष आहे ते कसं कॉन्सन्ट्रेट असलं पाहिजे आणि त्याच्यात सगळंच सामावून. मी नसले तरी घुंगरू तुम्हाला सांगतील तुम्ही बरोबर करतायत की नाही. थुना कडक डिमिकी डिमिकी डमरू बाजे तांगड दिंगड मृदंगना झिनिकी झिनिकी मंजीरा चुनुनुनुनु पायलिया ना दिग दिग थो दिग दिग ना दिग दिग थो दिग दिग धिलांग ना दिग दिग थो दिग दिग ना दिग दिग थो दिग दिग धिलांग ना दिग दिग थो दिग दिग ना दिग दिग थो दिग दिग धिलांग 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 धा. महाराज जी म्हणायचे हमारे सब जगह लय भरी हुई है, सिर्फ देखने का नजरिया होना चाहिए. त्यामुळे त्यांनी ती दाखवली लोकांना आणि त्यामुळे ते अतिशय भावलं. आणि हे कथ्थकचं रूप महाराजांनी आम्हाला दिलं, नव्या आमच्या सगळ्या जनरेशनना दिलं. त्यांची न्यूज आली तेव्हा खरंच आम्ही सगळे हल्लो की एवढा म्हणजे कोकणीच आहे ती, वी कॅनॉट फील इट. नमस्कार मंडळी, नवलेंचा कट्टा या माझ्या विशेष पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी दिनेश नवले स्वागत करतो. मंडळी, जगभरात आपल्याला खूप नृत्याचे प्रकार पाहायला मिळतात, जसं की बॅले, हिपहॉप, साल्सा हे तर पाश्चिमात्य नृत्य प्रकार झाले. पण आपल्या भारत देशामध्ये उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत खूप सारे नृत्य प्रकार पुरापार पारंपरिक चालत आलेले आहेत, ज्याच्यामध्ये भरतनाट्यम झालं, मणिपुरी, ओडिसी, परत आपल्याकडे महाराष्ट्रातली लावणी, पंजाबमध्ये भांगडा, असे विविध प्रकार आपल्याला नृत्याचे पाहायला मिळतात. त्यातलाच एक प्रकार म्हणजे कथक. म्हणजे उत्तरेकडून हा नृत्य प्रकार चालत आलाय, तो आपल्या आता महाराष्ट्रामध्येही खूप प्रचलित झालाय आणि आपल्याला खूप ठिकाणी आता कथकचे वर्गही आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. नृत्य, भाव आणि ताल यांचा सुरेख मिलाप म्हणजे कथक. नृत्याची ही शास्त्रीय शैली कथा सांगण्याची एक सुंदर परंपरा जगते. आणि या कथक विषयावरती आपल्याला आज गाईड करण्यासाठी, गाईड म्हणण्यापेक्षा आपल्याला त्याच्याविषयी आणखी खोलात सांगण्यासाठी आज आपल्याला प्रमुख पाहुणे लागलेले आहेत, बदलापूरच्याच आमच्या रहिवासी गायत्री भट मॅडम. नमस्कार मंडळी, लज्जतदार सोलापुरी पदार्थ या ब्रँड खाली मी माझा छोटासा व्यवसाय करतो, ज्याच्यामध्ये मी काही सोलापूरचे पदार्थ विकतो. त्याच्यामधलेच काही 3 चटण्या आज आपण मॅडमला भेट म्हणून देणार आहोत. तर ही कारळाची चटणी आपण मॅडमना भेट देऊया. थँक्यू सो मच. थँक्यू. त्याच्यासोबत ही जवसाची चटणी आहे. वा, थँक्यू. आणि ही प्रसिद्ध शेंगदाण्याची चटणी. क्या बात आहे. थँक्यू सो मच. मंडळी, या 3 चटण्यांसोबतच आपण गहू आणि रव्याच्या शेवया आणि काळा मसाला हे सुद्धा पदार्थ आपण विकतो. जर तुम्हाला हे सर्व पदार्थ जर घरपोच मागवायचे असतील तर इकडे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि डिस्प्लेलाही तो नंबर शो होत आहे, तिकडे तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करून अवश्य मागू शकता. तर आपण आता आपल्या मुख्य पॉडकास्टला सुरुवात करूया. मॅडम, सर्वात प्रथम तुमचं इंट्रोडक्शन आपल्या दर्शकांना करून द्या. नक्कीच. प्रथम मी नवले सर तुमचे आभार मानते की तुम्ही कथक या माझ्या अतिशय प्रिय अशा विषयासाठी मला इथे बोलावलं आणि त्याबद्दल मला काही शेअर करायला तुम्ही सांगितलं. मी गायत्री भट आज 10 वर्ष बदलापूरमध्ये पदन्यास कथक इन्स्टिट्यूट या नावाने कथकचे वर्ग चालवते. मी स्वतः अलंकार आहे. माझ्या गुरुवर्या रंजना फडके यांच्याकडे मी आज 30-35 वर्ष नृत्याचं शिक्षण घेत आहे आणि शिक्षण तर चालूच असतं, कधी संपत नाही. त्याचबरोबर मी फॅशन डिझायनिंगमध्ये मास्टर्स केलेलं आहे आणि 14 वर्ष रचना संसद, सस्मिरा यासारख्या प्रतिथयश कॉलेजमध्ये मी प्राध्यापिका म्हणून कार्यरत होते. त्यानंतर पदन्यास कथक इन्स्टिट्यूटच्या अनुषंगाने अनेक कार्यक्रम मी करते. काही थीम बेस्ड कार्यक्रम करते, जसं काही रामायणातील अष्टनायिका असतील, अनन्या असेल किंवा तिमिरातून तेजाकडे, असे थीम बेस्ड कार्यक्रम करते की जे अनेक वेगवेगळ्या संस्थांमार्फत आम्हाला बोलवलं जातं. तसंच मी ICCRच्या बरोबर तजिकिस्तान, किर्गिस्तान या ठिकाणी माझे काही शोज केलेले आहेत. तर कथक मला अतिशय भावतं आणि
पॅशनेटली करत असल्यामुळे अनेक संधी चालून देतात आणि त्याबरोबर मी प्रवाहात वाहत जाते असं मी म्हणेन. तर खूप छान तुम्ही आपला परिचय आपल्या दर्शकांना करून दिला. आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. नक्कीच. तर मुळात म्हणजे एक गैरसमज मला सांगा की त्याचं नाव नक्की कथ्थक आहे की कथक आहे? अ, अनेक जुन्या पुस्तकांमध्ये जर तुम्ही बघितलं तर कथ्थक असंच लिहिलेलं आहे, ज्याला त ला थ आहे आणि अच्छा. त्याची व्याकरणाची एक वेगळी व्युत्पत्ती पण आहे. बरं. ती आपल्याला वेगळी सांगता येईल. पण सध्या प्रचलित हे कथकच म्हणून त्याला जास्त वापरलं जातं. कारण माझ्या मते मध्ये काही असे द्वंद्व झाली आणि काय म्हणतात त्याला, छोटे डिस्प्यूट झाले की नक्की काय वापरावं. पण तेव्हा कथक हा शब्द जास्त योग्य पद्धतीने वापरला जावा असं सर्वानुमते ठरलं आणि म्हणून कथक वापरलं जातं. कथक म्हणजे नेमकं काय आणि त्याचा उगम कधीपासून झाला? जसं तुम्ही मगाशी रेफर केलं, सांगितलं प्रेक्षकांना की अनेक भारतीय शैली आपल्याकडे आहेत आणि त्यातली शास्त्रीय भारतीय शैलींमध्ये कथक ही गणली जाणारी एक अतिशय प्राईम अशी मी म्हणेन शैली आहे. उत्तर भारतामध्ये जिचा जन्म झाला आणि कथा कहेसो कथक कहावे, कथा करेसो, कहेसो पण म्हणणार नाही, कारण कहे म्हणजे आपण जसं कीर्तनामध्ये गोष्ट सांगतो तशी फक्त गोष्ट सांगणारे हे नव्हते, तर करणारे सुद्धा होते. तर थोडी गोष्ट सांगून गाऊन मध्ये हस्तमुद्रांचा वापर करून, कधी राधा कधी कृष्ण अशा हस्तमुद्रांचा वापर करून ती गोष्ट पुढे नेणारे कथिक होते. आणि अजूनही अशी कम्युनिटी उत्तर भारतामध्ये आहे आणि त्यांची एक वेगळी परंपरा आहे. सो कथक ही परंपरागत चालत येणारी कीर्तनासारखी एक परंपरा आहे आणि अनेक लोक मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधन हे सुद्धा यामार्फत केलं गेलं आहे. बरं. आता आपल्याला कळलं की कथकचा उगम कसा झाला. तर कथा सांगणे म्हणजेच कथक. या कथा सांगण्याच्या संकल्पनेशी कथकचा कसा संबंध जोडला गेला? जसं तुम्ही म्हणालात उगम म्हणालात तर लवकुश परंपरा होती. म्हणजे पूर्वी अगदी रामायणात सुद्धा लवकुशांनी रामायण सगळीकडे लोकांना सांगत सांगत ती कथा सगळ्यांपर्यंत पोहोचवली. त्याच परंपरेच्या अनुषंगाने कुशीलव परंपरा म्हणून कथकमध्ये आहे आणि त्याच परंपरेच्या ओघाने आज अनेक कथक ही कथा सांगत असतात. आणि कथा ह्या अनेक पौराणिक कथांमध्येच सगळं कथक असल्यामुळे आपले ती व्हॅल्यू आहेत त्या आपल्या, कारण रामाला सांगणं, महाभारत सांगणं हे आपल्या व्हॅल्यूंचं प्रदर्शन करणं किंवा आपल्या व्हॅल्यू जास्त प्रकर्षाने दाखवणं. आणि व्हिज्युअल आर्ट इज ऑलवेज अप्रिशिएटिंग, ती जास्त आपल्याला मेमरीमध्ये किंवा स्मृतीमध्ये राहते आणि त्याच्यामुळे कथक जास्त लोकांपर्यंत आवडलं, पोचलं. तसंच ते सहज आहे. म्हणजे भरतनाट्यमला जर तुम्ही बघितलं तर ते जास्त एका फ्रेम मध्ये फिक्स आहे, पण ही इव्हॉल्व्ह होत गेलेली शैली आहे. इव्हॉल्व्ह म्हणजे हळूहळू इतर गोष्टींचा परिणाम होऊन इव्हॉल्व्ह होत गेलेली शैली असल्यामुळे ती साहजिकच समाज जसा आहे तशी तशी ती बदलत गेली किंवा त्याच्यात तसे इनपुट्स मिळत गेले आणि ती सहज राहिली. त्याच्यामध्ये खूप क्लिष्टता आली नाही, खूप मुद्रा अभिनय पण खूप नाही, खूप सहज आहे. त्यामुळे लोकांना सहज समजली, त्यामुळे ती जवळची झाली. बरं. आता आपण इंट्रोडक्शन मध्येच इतर भारतीय जे नृत्य प्रकार आहेत त्याचा उल्लेख केलेला, तर त्याच्यामध्ये आणि कथकमध्ये नेमका काय फरक आहे? पूर्वापार जर शैली आपण ज्या बघतो त्या सगळ्या भारताचं नाट्यशास्त्र हा 5वा वेद मानला जातो, त्याच्यावर आधारलेल्या आहेत आणि कथक सुद्धा त्याच्यावरच आधारलेला आहे. पण उत्तर प्रदेशातून असल्यामुळे बऱ्याच इन्फ्लुएन्स झाले आपल्या नृत्यशैलीवर आणि म्हणून त्याच्यामध्ये भरपूर बदल होत गेले. त्या अनुषंगाने बाकीच्या शैलींमध्ये कमी बदल झाले, कारण ती तशी प्रोटेक्टेड राहिली. आणि म्हणून त्यामध्ये जे आयतम किंवा बसून करण्याच्या शैली आहेत, त्रिभंग शैली आहे की तीन भंग, याचा अर्थ 3 ठिकाणी तुमचं शरीर भंग पावतं किंवा खंडित होतं आणि तशी तुम्ही ती पोज घेता. जर तुम्ही भरतनाट्यम बघितलं असेल तर आयतम करतात, ओडिसी बघितलं असेल तर चौक असतं, पण कथकमध्ये मात्र सरळ आपण उभे राहतो आणि त्यामुळे ते स्ट्रेंथ जास्त चांगल्या पद्धतीने, पदन्यास चांगल्या पद्धतीने करू शकतं आणि अंगी हालचाली ती स्पीडमध्ये किंवा तेजी जी असते ती कथकमध्ये जास्त आपल्याला जाणवते. बाकी सगळ्या शैलींमध्ये जास्त जॉमेट्रिकल, भरतनाट्यम हे पूर्ण जॉमेट्रिकल आहे. म्हणजे त्या
एक म्हणू शकतो आपण साच्यामध्ये. स्क्वेअर किंवा ट्रायंगल्स तयार होतात. जर तुम्ही ओडिसी बघितली तर ती एक लयदार म्हणजे पूर्ण गोलाकार शैली आहे, ज्याच्यामध्ये खूप ग्रेस आहे. मणिपुरी पण अशीच आहे की जी पूर्णपणे गोल गोल म्हणू शकतो अशी शैली आहे आणि जास्त करून काय म्हणतात त्याला, लयदार हालचालीच आपण त्याला म्हणू शकतो. पण कथकमध्ये मात्र फुटवर्क हे खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे त्यासाठी आम्ही उभं राहूनच करतो. आता आपण शास्त्रीय संगीताबद्दल म्हणायचं गेलं तर आपल्याकडे खूप घराणे आहेत, म्हणजे ग्वालियर, परत किराणा घराणे, आणखी खूप सारे घराणे आहेत. तर आपल्या कथकमध्ये असे काही घराणे आहेत का? अगदीच नक्की. कारण जसं मी तुम्हाला म्हटलं, कथक इव्हॉल्व्ह होत गेलं. पहिल्यांदा मला सांगावंसं वाटतं की कथक किंवा कुठचीही शास्त्रीय नृत्यशैली ही मंदिरातून तयार झाली आहे, अच्छा. मंदिरातून उत्पन्न झालेली आहे. किंवा कारण मंदिर हेच आपलं पूर्वी एकत्रित यायचं साधन होतं. एकत्रित आपण यायचो, आपण बोलायचो. तेव्हा मनोरंजन दुसरं काहीच नसल्यामुळे लोक एकमेकांशी संवाद साधायचे आणि ह्या कथकच्या माध्यमातून, किंवा तेव्हा याला कथक नाव नव्हतं, कथक खूप रिसेंटली नाव पडलेलं आहे. अच्छा. त्यामुळे तेव्हा ह्या कथा सांगण्याच्या शैलीमधूनच लोक एकत्रित आले आणि ह्या शैलीचा हळूहळू विस्तार झाला. मग मुघल जो आक्रमण झालं त्याच्यामध्ये अर्थातच मंदिरं पाडली गेली, त्यामुळे त्यांना काही निवारा उरला नाही आणि म्हणून स्वतःच्या पोट पाण्यासाठी त्यांनी नवाबांचा आश्रय घेतला. आणि मग नवाबां जिथे जिथे हे कथिक गेले आणि ज्या ज्या नवाबांनी किंवा राजांनी त्यांना राजाश्रय दिला, आणि तशी मग ती घराणी सुरू झाली, ज्याच्यामध्ये मुख्यत्वे करून लखनौ घराणं, जे नवाब वाजिद अली शाह यांच्यामुळे उत्कर्षाला आलं. त्यानंतर जयपूर घराणं हे अनेक जयपूर राजांच्या मुळे तिकडे तयार झालं. बनारस घराणं मात्र मंदिरांमध्ये जपल्या गेलं, त्याच्यामुळे ते मंदिरातूनच काय म्हणतात त्याला, राहिलं तिथे तसंच. आणि त्यानंतर चौथं घराणं आपण म्हणू शकतो रायगड घराणं, जे आता म्हणजे रिसेंट आहे. चक्रधर महाराज होते, चक्रधर सिंह, त्यांनी मध्य प्रदेशामध्ये राजाश्रय दिला शैलीला, आणि स्वतः ते उत्तम तबलावादक होते. आणि त्यांनी ह्या इतर घराण्यांमधून लोक बोलवले आणि त्यांच्या तबल्याच्या ज्या काही बोल होते त्याच्यावरनं त्यांनी यांना शिकवायला सांगितलं. आणि एक त्यांची वेगळी शैली म्हणणार नाही, पण त्यांची नादमयता, त्यांच्या बोलांची नादमयता त्यांनी घुंगरूंमधनं काढायचा प्रयत्न केला, आणि म्हणून त्यांची थोडी वेगळी अशी शैली तयार झाली. सो मुख्यत्वे 3 शैली मानल्या जातात, आणि ही रायगड शैली म्हणून सध्या लोकांना आपलीशी वाटते, कारण त्याच्यात वेगळेपण आहे. शैली म्हणजे काय किंवा घराणं म्हणजे काय, तर एक वेगळेपण जपणारी गोष्ट. त्यामुळे आणि आता बघितलं तर घराण्यांचे तसे विरघळलेले आहेत, असे काही ब्लॉकेजेस राहिले नाहीयेत, पण तरी सुद्धा प्रत्येक घराणं एक वेगळं छाप बाळगून आहे आणि ते सोडतं. त्यामुळे अर्थातच त्याची अजून ओळख मुलांनाही आवश्यक आहे. मग आता तुम्ही मुघल काळापर्यंतचा कथकचा प्रवास आपल्याला सांगितला, तर त्याच्यामध्ये मुघल काळात त्या कथकमध्ये काय बदल झाला? जसं मी तुम्हाला म्हटलं की त्या मंदिरातनं सुरू झाल्यामुळे ती कथा सांगणारी शैली होती, ज्याच्यामध्ये आपल्या पुराण कथा आणि ज्याच्यामध्ये भक्तिभाव होता. महत्वाचा त्याचा स्थायी भाव हा भक्तिभाव होता, आणि त्याच्यामुळे सगळं एक परमेश्वराच्या चरणी लीन व्हावं किंवा त्याचे भजन करावं हेच सांगण्यात येत होतं. पण नवाबांची टेस्ट मात्र वेगळी होती. त्यांना जास्त शृंगार, त्यांना जास्त कृष्ण राधेमधलं छेडछाड, रती, प्रेम हे जास्त आवडत होतं. आणि तशी त्यांची आवड असल्यामुळे साहजिकच जे भक्तिरसपूर्ण भजनं होती, वंदना होत्या, त्या हळूहळू बदलून ठुमऱ्यांकडे जायला लागल्या. त्याच्यामधला शृंगार वाढला गेला. त्याच्यानंतर त्यांना चमत्कृती आवडायला लागल्या, कारण मनोरंजन तर झालं पाहिजे. आपल्याला पण पिक्चर्समध्ये फाईट्स असल्या तर आवडतात, तसं जुगलबंदी त्यांना आवडायला लागल्या. त्याच्यामुळे तब्बलजींबरोबर केलेली जुगलबंदी किंवा 2 नर्तकांमधली जुगलबंदी ही त्यांना आवडली गेली, आणि मग त्याच्यामध्ये चढाओढ, चुरस ह्या सगळ्या तयार झाल्या. आणि मग त्याच्यामध्ये तो राजनर्तक असणं, त्याच्याबरोबर ती फाईट करणं, असं सगळं प्रकार झाले. आणि अर्थातच त्याच्यामुळे जो शिफ्ट आहे भक्ती रसातून शृंगार रसाकडे, तो हळूहळू व्हायला लागला. आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही जे तराणा, ठुमरी मधले एकाच ठिकाणी बसून करायचे भाव, या सगळ्या गोष्टी हळूहळू त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस झाल्या. कथक जास्त स्पीड झालं, त्याच्यामध्ये चक्कर ऍड झाल्या, तबला खूप महत्वाचा झाला त्याच्यामध्ये. सो ह्या बदल हळूहळू होत गेले. कॉस्ट्युम मध्ये बऱ्यापैकी बदल झाला. जो मंदिरातला घागरा चोली कॉस्ट्युम होता, तो मुघल कथक मध्ये अनारकली, जसं तुम्ही अनारकली मूवी बघितले, मी मुद्दामून ते सांगते की लगेच तो शिफ्ट तुम्हाला लक्षात येईल की जो
आधी ती पनगटपे मोहे पनगटपे नंदलाल छेड गयो रे एक भारतीय पोशाखात किंवा चनिया चोळीमध्ये आहे, पण प्यार किया तो डरना क्यामध्ये तीच मुघल कथक कॉस्ट्युमच म्हटला जातो त्याला, टोपी आणि पीस आणि हे सगळं. सो तो एक शिफ्ट तिकडे जाणवला आणि तो बराच स्ट्रायकिंग होता. तुम्ही घराण्यांबद्दल म्हणालात, त्याच्यामध्ये प्रामुख्याने जयपूर, लखनौ आणि लखनौ, बनारस बनारस, हे हो. 3 घराणे आहेत. तर त्या तिघांमधला फरक काय नेमका? जसं प्रत्येक नवाबाची टेस्ट होती तशी तशी ती डेव्हलप झाली. लखनौ घराणं प्रामुख्याने खूप जुनं ईश्वरी प्रसाद त्यांचे प्रवर्तक होते आणि त्याच्यानंतर ते नवाब वजीद अली शाह यांच्याकडे आले आणि मग अच्छन महाराज, लच्छू महाराज, शंभू महाराज हे अतिशय म्हणजे बिरजू महाराज जी तुम्हाला माहिती असतील, त्यांचे वडील अच्छन महाराज, त्यांचे काका लच्छू महाराज आणि शंभू महाराज हे नवाबांचे तिथे मुख्य. अच्छन महाराज बेसिकली तिथे राजनर्तक होते, त्यामुळे त्यांच्या नवाबाला जे भावलं शृंगार, जास्त नवाबाला शृंगार आवडत होता. त्यांनी स्वतः रसमहल नावाचा मोठा काय म्हणतात रसखाना होता, तो स्वतः लिहित असे. काही ठुमऱ्या त्यांनी लिहिल्या होत्या, त्यामुळे त्या ठुमऱ्यांवरती अभिनय करणं हे जास्त लखनौ घराण्यामध्ये प्रचलित आहे. अजूनही ठुमऱ्या खूप चांगल्या पद्धतीने केल्या जातात आणि त्याच्यातला बारीक भाव दाखवणं ही लखनौची विशेषता आहे. त्यानंतर नृत्यमध्ये म्हणजे डान्समध्ये तुम्हाला जास्त करून पाय खूप वाजवले जात नाहीत, कलाईचा जास्त वापर केला जातो. गतनिकास ही लखनौ घराण्याची मोठी विशेषता आहे. ह्या नवाब वजीद अली शहानी असंख्य गतनिकास केले. गतनिकास याचा अर्थ की अवस्था, एखादी अवस्था म्हणजे राधेची मटकी घेतलेली अवस्था, कृष्णाची बासरी घेतलेली अवस्था आणि या अवस्थेमध्ये तो कसा चालेल, तर ती अदा आहे. तर त्या वेगवेगळ्या अदांनी रिझवणं, त्यामुळे त्यांनी मग कधी तलवार, कधी टोपी, कधी नुसतंच राजबिंड रूप, कधी शॉल घेतलेला, कधी बाजूबंद लावलेला, कधी टोपी घातलेला, असे वेगवेगळे नेकलेस असलेला. सो असे वेगवेगळ्या अवस्था घेऊन कसं तुम्ही चालाल, सो अशा पद्धतीने त्यांनी अनेक गतनिकासांची निर्मिती केली आणि ते विशेष अंग आहे आणि अजूनही आम्ही करतो. नाव गत असेल ज्याच्यामध्ये नावाडी कसा चालेल, कारण प्रत्येक ह्याला रिदम आहे, त्याला एक वेगळी चाल आहे आणि मग त्या चालीचा आनंद अर्थात नर्तकही घेतो आणि प्रेक्षकांनाही ते नसताना सुद्धा ते रूप दिसतं आणि त्याची ती मजा आहे आणि म्हणून ते प्रचलित आहे. जयपूर घराण्यामध्ये तुम्ही म्हणालात जसं की तिथे फायटिंग जास्त, युद्ध केली जायची, त्याच्यामुळे तिथे वीररस हा जास्त महत्वाचा होता. शंकराची जास्त उपासना तिथे केली जाते, पहिली वंदना केली जाते. अजूनही भक्ती तिथे अजूनही दाखवली जाते. तिथे ठुमऱ्या फार कमी केल्या जातात, जास्त भजनांनी त्याचा शेवट होतो आणि मोठे मोठे पर्ण नाचली जातात, म्हणजे तबल्याची, ज्याच्यामध्ये खूप स्ट्रेंथ दाखवली जाते, ताकद दाखवली जाते. जोरदार तत्कार असतात, लयकारी असते, म्हणजे बारीक लयीचे खंड करून पाय करणं, चक्कर केल्या जातात. सो ही सगळी जयपूरची विशेषता आणि बनारसची विशेषता असं म्हणालात, कारण ती मंदिरामध्ये शैली होती, त्याच्यामुळे तिथे अजूनही गोष्टी सांगणं हे अजूनही तिथे आवडत होतं आणि म्हणून गतभाव जास्त तिकडे केले जाते. मग ते जटायू मोक्ष असो, म्हणजे गोपी कृष्णजी तर तुम्ही माहिती असतील, अर्थातच ते प्रचलित आहेत, त्यामुळे म्हणजे प्रसिद्ध आहेत, सॉरी. तर त्यामुळे त्यांनी केलेला जटायू मोक्ष असेल, पूतना वध असेल, सो त्या अक्षरशः मी स्वतः बघितलंय, मी खूप लहान होते, पण समोर ती व्यक्ती उभी करण्याची ताकद ह्या लोकांकडे होती आणि आपल्याला भारावून टाकणं हे काय असतं हे तिथे अनुभवलंय. आणि शिवाय बनारस घराण्यामध्ये सुद्धा पायाचे असंख्य लयकारी केल्या जातात, कारण परत ती एक तबल्या वादनावर आधारित म्हणजे जास्त विकसित झालेली शैली असं मला सांगायचं. कृष्ण राधेवरती जे पद केले जातात ते प्रामुख्याने कुठल्या घराण्याशी निगडीत आहे तरी? कृष्ण म्हणाला तर सगळ्यांचा प्रिय आहे, असं कोणालाही अप्रिय नाही, कारण कृष्ण आपल्याला भक्ती रूपात पण दाखवता येतो, आपल्याला वीर रूपात पण दाखवता येतो, आपल्याला शृंगार रूपात पण दाखवता येतो. त्याच्यामुळे कृष्ण कोणालाच वर्ज नाही आणि कोणीच दाखवत नाही असं नाही. मीरा आणि कृष्ण भक्तीमध्ये होतं, राधा कृष्ण शृंगारमध्ये होतं आणि कृष्णाच्या असंख्य कथा, काली आमर्दन असेल तो असाही दाखवता येतो. त्यामुळे कृष्ण राधा कोणालाच वर्ज नाही, सगळीकडे आनंदाने केल्या जातं. अच्छा अच्छा. आपण ज्या वेळेला एखाद्या म्हणजे शास्त्रीय नृत्य असू दे किंवा संगीत असू दे, तर त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने घराणे म्हणतो, तर किंवा मग त्या घराण्यांमधून मग ते गुरु शिष्य परंपरा पूर्वापार चालत आलेली. आपण मध्यंतरी तो एक 10 वर्षापूर्वी जो आपल्याला पिक्चर आलेला
कटार काळजात हो, घुसली, हो. त्याच्यामधून आपल्याला गुरु शिष्य परंपरा काय असते काय आणि त्याचं काय महत्व असे आहे, हम्म. तर ते आपल्याला अधोरेखित करणारा तो चित्रपट होता. तर तशा गुरु शिष्य परंपरा आजच्या काळात किती अस्तित्वात आहेत आणि त्याला किती फॉलो केलं जातं? गुरु शिष्य परंपरा ही आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली गोष्ट आहे, अगदी बरोबर आहे. आणि काही वर्षांपूर्वी मी म्हणेन की अजूनही म्हणजे की आपण गुरु शिवाय दुसरं म्हणजे त्यांचं काय म्हणणं हे शेवटचं असतं. पण परिस्थिती हळूहळू बदलत गेली. शाळांमध्ये नक्कीच नाहीये, शिक्षक बदलत राहतात, मुलं हम्म. बदलत राहतात, त्याच्यामुळे ते जी कनेक्शन आहे ते कमी झालंय. पण आज शास्त्रीय संगीतामध्ये म्हणेन मी, कारण ज्याच्यामध्ये सगळीच ताल वाद्य सगळं आलं, की ते कनेक्शन आहे अजूनही. आम्ही अनेक वर्ष, आज मी 30 वर्ष माझ्या गुरुकडे शिकते आहे, त्यामुळे ते साहजिकच एक सुहृदाचं नातं तयार झालेलं आहे. तिने आम्हाला एवढं लहान असल्यापासून बघितलंय, मोठं होतोय, आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांना फोन करणं, त्यांच्याकडून गायडन्स घेणं, हे आम्ही लांब असून सुद्धा, किंवा आम्ही आता स्वतः इंडिव्हिज्युअली काम करत असून सुद्धा त्यांचा गायडन्स आम्हाला अतिशय मोलाचा असतो आणि आम्ही तिथे जातो. पण काही गुरूंना असे अनुभव येतात की त्यांचे शिष्य त्यांना तेवढ्या काय म्हणतात अप्रोच करत नाहीत, किंवा अनेक ते पर्सनली अनुभव असतील. पण मला असं वाटतं की गुरु टेक्निकल असेल किंवा म्हणजे नृत्यातला असेल किंवा आध्यात्मिक असतील, आपल्याला कोणीतरी गुरु हा अगदीच लागतो. आणि त्याच्याशिवाय आपलं जे ध्येय आहे किंवा आपलं जे पॅशन आहे ते आपण सहजरित्या साध्य करू शकत नाही. साध्य होईल, पण त्याला जी जोड लागते, त्याला जो गायडन्स लागतो, तो गुरुचा असतो. जसं मला नृत्यामध्ये माझ्या गुरु बरोबर असतात, तसे मला आध्यात्मिक गुरु माझे श्री श्री रविशंकर जे आहेत, त्यांच्या गायडन्समुळे, त्यांच्या काही प्रेरणांमुळे मला जो एक कलाकार म्हणून काही चॅलेंजेस असतात, ती पण मला सहजरित्या पार करता आली. ज्याच्यामध्ये मी अनेक कोर्स करते स्वतः. मी श्री श्री नाट्य म्हणून एक कोर्स आहे, त्याची मी शिक्षिका आहे, ज्याच्यामध्ये आम्ही डान्स आणि योगिक एक्सपिरियन्स असा एकत्रितपणे, ज्यांना डान्स शिकता येत नाही खूप जास्त, पण थोडक्यात 5 दिवसामध्ये आम्ही तो शिकवतो. त्याच्या मागचं शास्त्रीय कारण काय आहे ते सांगतो, काही हस्तमुद्रांचा अर्थ सांगतो, की शास्त्रीय नृत्य नुसतं शिकणं नाहीये, तर त्याच्यामध्ये एक बेस आहे, त्याला सायन्स आहे, आणि ते सायन्स जर समजलं तर आपण करतोय त्याला अर्थ येतो. आणि म्हणून हा 5 दिवसाचा आम्ही क्रिस्प कोर्स करतो, की जेणेकरून शास्त्रीय नृत्य लोकांपर्यंत पोहोचावं. आणि शास्त्रीय नृत्य हे फक्त अंगविक्षेप नाहीये, तर त्याचं मूळ हे आपल्या परंपरेमध्ये ध्यान आहे, की तुम्ही सहज त्या परमात्म्याशी जोडू शकता. आणि म्हणून त्याचा प्रसार प्रचार करण्याचा मी प्रयत्न करते. खूप छान माहिती तुम्ही दिली आणि तुमचा उपक्रमही खूप छान आहे. तर तत्कार म्हणजे काय आणि तो किती महत्वाचा आहे? परत आपण टेक्निकल मध्ये आलोय, तर तत्कार जसं ही विशेषता आहे, कथ्थकची तत्कार ही विशेषता आहे. तत्कार, तत् असा आवाज जेव्हा केला जातो पायातनं, तेव्हा म्हणजे तो आकार तयार होतो किंवा तो आवाज येतो, म्हणून त्याला तत्कार असं म्हटलं जातं. ज्याचे बोल आहे ता थै थै तत्, आ थै थै तत्. हे कथ्थकची बाराखडी म्हणतो आपण, तशी आहे ती. ता थै तत् ह्या 3 शब्दांनी कथ्थक सुरू होतं आणि संपतं. पण असं नाही, त्याच्यामध्ये अनेक बाकीही गोष्टी आहेत. पण पायामधनं आवाज काढणं, जे आपण तोंडातून काढतो तसे आवाज पायात काढणं. ता हा ता सारखा वाजला पाहिजे, थै हा मागच्या पायानी वाजवतात, तत् हा हिलनी वाजवतात. सो पायांच्या वेगवेगळ्या अंगांचा वापर करून वेगवेगळे नाद तयार करणं, म्हणजे ध्वनी करणं आणि त्याचा नाद तयार होणं. नाद याचा अर्थ तबल्यामधून, किंवा आपण नुसता शंख केल्यावर जी आस तयार होते, तशा दृष्टीने कथकचे घुंगरू वापरून हळूहळू तसं एक समाधिस्थ स्थिती होऊ शकते, आणि ते तत्कार असतात. आणि तत्कारामध्ये अत्यंत सुंदर लयकारी दाखवल्या जातात, त्याच्यामध्ये तालाबरोबर खेळलं जातं, आणि त्याच्यामुळे त्याचा एक वेगळा आनंद नर्तकाला तर मिळतो, पण प्रेक्षकांना सुद्धा मिळतो. आता आपण तत्कारापासून चक्करकडे येऊया. ज्यावेळेला आपण नृत्य म्हणजे कथक जे डान्सर असतील त्यांचा आपण ज्यावेळेला चक्कर बघतो, म्हणजे ते ज्यावेळेला फिरतात, ते काही जण तर मिनिटं फिरतात, ते बघूनच आपल्याला खरं चक्कर येते. तर ते चक्कर एवढे खास का आहेत आणि त्याचं काय महत्व आहे?
जसं तत्कार हे कथ्थकची विशेषता आहे, तशी दुसरी विशेषता त्याची चक्कर आहे. तुम्ही जर बाकीच्या शैलींमध्ये बघितलं तर चक्कर सगळीकडे, नाट्यशास्त्रामध्ये त्याला भ्रमरी असं म्हटलेलं आहे. ओके. हा, भ्रमरी म्हणजे फिरणे. हम्म. त्याचेही अनेक प्रकार त्या नाट्यशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. पण कथ्थकमध्ये विशेषतः मी जसं म्हटलं की मुघल काळामध्ये जी चुरस तयार झाली किंवा जी ओढ लागली त्याच्यामध्ये चक्कर घेणं, अनेक चक्कर घेणं, तू किती घेतल्या मी किती घेतल्या, याच्यामध्ये ते वाढत गेलं आणि त्याच्यामधून असं लक्षात आलं की लोकांना मजा येते आणि अर्थातच नर्तकाला मजा येते. त्याच्यामुळे ती विशेषता झाली आणि कथ्थक हे उभं नाचले असल्यामुळे त्याच्यामध्ये चक्री सहज शक्य झाल्या. बाकी जे शैली आहेत त्या आयतम किंवा खाली गुडघ्यांमध्ये वाकून केल्यामुळे चक्कर तेवढ्या चांगल्या पद्धतीने घेता येत नाही, कारण ऍक्सिस, चक्रेसाठी ऍक्सिस, जसा भोवऱ्याचा ऍक्सिस जरा टिल्ट झाला तर भोवरा पडेल, तसंच जर नर्तकांनी आपला ऍक्सिस जर सोडला, माझ्या अनेक विद्यार्थ्यांना मी सांगत असते की तुम्ही तुमचा ऍक्सिस सांभाळा. त्यासाठी काय टेक्निक्स आहेत ते पण त्यांना सांगावेच लागतात, की तुमची दृष्टी, तुमचं कोर टाईट ठेवणं, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर ती चक्कर तशा दृष्टीने केली तरच ती चांगली होते. त्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप वाढतं. तुम्हाला एकाच ठिकाणी काय नजर स्थिर ठेवून फिरावं लागतं, तुम्हाला तुमचं कोर पकडावं लागतं, तुम्हाला भान ठेवावं लागतं, तुमचा पाय कुठे आहे, तुमच्या शरीराचा बॅलन्स न जाण्यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे हे सगळं घ्यावं लागतं. आणि मग एकदा ते तंत्र सापडलं तर तुम्हाला सहज चक्री घेता येतात. तर चक्रीचे अनेक प्रकार आहेत, पण चक्री किंवा आपण चक्कर जी म्हणतो ही खरं तर असं मानलं जातं की युनिव्हर्स दाखवते. ओके. युनिव्हर्स दाखवते आणि या युनिव्हर्स मध्ये तुमचं साध्य किंवा तुमचं जे लक्ष आहे ते कसं कॉन्सन्ट्रेट असलं पाहिजे आणि त्याच्यात सगळंच सामावतं. म्हणजे कधीतरी आम्ही नमस्कार जो आमच्या गुरूंनी शिकवलाय त्याच्यामध्ये पण चक्कर आहे, ज्याच्यामध्ये आम्ही सगळ्या दिशांना नमस्कार करतो आणि त्यामुळे चक्री हे रूपक आहे अनेक गोष्टी दाखवण्याचं. त्यामुळे नुसतं चक्कर घेऊन आपण एखादं कॅरेक्टर बदलू शकतो. आम्ही भाव जेव्हा करतो तेव्हा एकच नर्तक अनेक कॅरेक्टर्स दाखवतो. म्हणजे तोच कृष्ण असतो, तीच राधा असते, मग कृष्ण घेतल्यावर इथे घेऊन ती राधा होते, मग इथं घेतला परत कृष्ण होते. तो मग प्रेक्षकांना असं वाटत नाही की अरे ही एकच मुलगी करतीये. अर्थात त्याच्यामध्ये अंगाचा, तुमच्या सगळ्या बाकीचा आविर्भावाचा नक्कीच उपयोग केला जातो, पण चक्रीचा हाही एक उपयोग आहे. शिवाय एक स्पेस कव्हर करण्यासाठी चक्रीचा वापर केला जातो. त्याच्यामुळे चक्कर हा कथकचा अविभाज्य घटक आहे आणि तो जर साध्य झाला तर तुमचं एक लेवल अप, जसं तुम्ही म्हणालात की मिनिटाला चक्कर कॉम्पिटिशन्स पण होतात चक्करच्या आणि मजा येते मुलींना देखील आणि त्यासाठी साध्य करण्यासाठी मुली तयारी करतात. सो दॅट इज समथिंग रिअली स्पेशल. कथक मध्ये दोन गोष्टी खूप प्रामुख्याने बघितल्या जातात, म्हणजे ते म्हणजे नृत्य आणि अभिनय. या दोघांचा खरं तर बॅलन्स किंवा संतुलन ठेवावं लागतं. तर मग जर एक जरी बिघडलं तरी ते पूर्ण नृत्य बिघडू शकतं. तर त्याच्यामध्ये संतुलन आपण कसं साधावं? थोडंसं एक करेक्शन सांगते की इथे नृत्य म्हणजेच म्हणजे खरं तर नर्तनाचे 3 भाग आहेत. ओके, ज्याला नृत्य, नाट्य आणि नृत्य असे 3. ज्याच्यामध्ये नृत्य म्हणजे फक्त अंगी हालचाली, भावरहित, त्याचा संस्कृत एक श्लोक आहे, पण भावरहित जे हस्त संचलन असतं त्याला नृत्य असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर नाट्य जे वाचिक अभिनय, जसं आपण नाटक असतं तसं ते नाट्य आहे आणि ह्या दोघांचा संगम म्हणजे नृत्य. त्यामुळे ज्याच्यामध्ये अभिनय पण आहे आणि शिवाय अंगी हालचाली पण आहेत. त्यामुळे या दोन्हींचा संगम झाला तर नृत्य असतं आणि त्याच्यामुळे नृत्यामध्ये अभिनय आणि नृत्य म्हणजे अंगी हालचाली हे असणारच आहे. पण प्रेझेंटेशन मध्ये जसं तुम्ही म्हणालात की त्याचा बॅलन्स असणं आवश्यक आहे का, तर अर्थातच आवश्यक आहे. कारण फक्त जर आपण नृत्य किंवा टेक्निकल गोष्टी दाखवत राहिलो तर लोकांना एका वेळानंतर कंटाळवाणं वाटू शकतं. कारण निरस म्हणता येणार नाही, कंटाळवाणं वाटू शकतं की आज 1 तास ती फक्त चक्करच घेत राहिली किंवा तत्कारच करत राहिली, तोडे तुकडेच करत राहिली, तर कुठची गोष्ट जास्त माणूस बघू शकत नाही किंवा प्रेक्षक बघू शकत नाही. पण मग आपल्या कथकमध्ये अभिनय हे खूप मोठं काय म्हणतात त्याला, स्ट्रॉंग आहे, अतिशय उच्च दर्जाचा आहे आणि सहज आहे. त्याच्यामुळे ते पण तेवढ्याच ताकदीने दाखवता येतं आणि म्हणून त्याचा पण समावेश झालाच पाहिजे. ह्या दोघांचा दुवा म्हणून एक कथकमध्ये खूप छान रचले आहे, त्याला कवित्त असं म्हणतात. कवित्त याचा अर्थ काव्य जे तालामध्ये म्हटलेलं आहे.
ओके. हा, त्यामुळे जेव्हा आपण नृत्यामधून नृत्य म्हणजे अभिनयामध्ये जातो, तेव्हा मध्ये ही कवित्त म्हटली जातात की आता आम्ही शिफ्ट होतोय बरं का, म्हणजे आम्ही आता कृष्णाकडे जातोय किंवा कुठच्या तरी एखाद्या गोष्टीकडे. सो तो शिफ्ट लोकांना आम्ही सहजगत्या नेतो. डायरेक्ट नृत्यामधून चक्री घेतल्या संपलं आणि अभिनय केला असं नाही, तर मध्ये एक कवित्त प्रकार आहे. तर एक छोटंसं नटराजाचं कवित्त, मला कवित्त लिहायला खूप आवडतात आणि मी अनेक कवित्त लिहिते, तर त्यातला एक नटराज कवित्त मी तुम्हाला आज म्हणून दाखवते, म्हणजे तुम्हाला त्याच्यातली मजा कळेल. आणि कृष्णाचं पण जर वेळ झाला तर. धा दिन धा धा दिन धा धा दिन धा दिन धा तकिट धा तकिट धा तकिट 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 धा. नाचत नटराज आज शुद्ध सत्व लेके साथ, षड रूपी तांडव संग मुंड माल झुलत अंग, पाद भेद चारी करण अंग हार उठत चरण, चार चपुट ताल चलत शब्दों का छंद बनत, धैत धैत धान धा तकिट थुंकिट घिन्नडा, देह भान जात हरत आप ही के संग रिजत, थुन 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 ना 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 ना, थुना कृतक डिमिकी डिमिकी डमरू बाजे, दांगड दिंगड मृदंगना, झिनिकी झिनिकी मंजीरा, चुनु नुनु नुनु पायलिया, ना दिग दिग थो दिग दिग ना दिग दिग थो दिग दिग धिलांग, ना दिग दिग थो दिग दिग ना दिग दिग थो दिग दिग धिलांग, ना दिग दिग थो दिग दिग ना दिग दिग थो दिग दिग धिलांग 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 धा. असं हे नटराजाचं विशेष करून कवित्त रचलंय, ज्याच्यामध्ये जुने ताल आहेत, ज्याच्यामध्ये छंद आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या त्यांनी काढलेल्या ध्वनींचा उल्लेख आहे, आणि चारी करण ह्या शब्दांचा देखील आहे, की ज्याच्यामधून नृत्य अंग काय म्हणतात डेव्हलप झालं. एक मोराचं कवित्त म्हणते, कृष्णाच्या ऐवजी मोराचं, जो अर्थातच आवडतो कृष्णाला मोरपीस मध्ये. धा दिन दंदा धा दिन दंदा धा दिन दंदा, भर भर के वरुण आयु सावरे से मेघ लायु, गरज करत जलद पायु, धे 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 धिट 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 तक्क धिकिट मयूर मोर नृत्य भोर, तथै तथै ताथै तत् आथै तत् मन में उसके चकोर, पंख पंख प्रेम बा मदन चाप भई कमान, ना दिग दिग थो दिग दिग ना दिग दिग थो दिग दिग, झर 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 बूंदन की बौछारे, नाचे मयूर आज नादी दिना नादी दिना नादी, नाचे मयूर आज नादी दिना नादी दिना नादी, नाचे मयूर आज धा. याच्यामध्ये तुम्ही नटराज आणि मोर दोघांचं चित्र आपल्या समोर उभं केलं. हो. खूप छान. आपण आतापर्यंत तत्कार, चक्कर या विषयांवरती म्हणालो, हम्म. तर पुढे जाऊन जे पायांचे जे घुंगर असतात, त्याच्याशिवाय कथ्थक मला वाटतं पूर्ण नाही होऊ शकत, तर मग त्याचं काय महत्व आहे नक्की? घुंगरूचं महत्व म्हणजे आमच्यासाठी घुंगरू हे गुरु समान असतात असं मी म्हणेन. कारण पायात बांधलेले आहेत, अनेक आहेत, म्हणजे जसं तुमची लेवल अप होत जाते तसे तसे घुंगरूचा नंबर वाढत जातो. म्हणजे 50 पासून किंवा 25 पासून आम्ही छोट्या मुलींना सुरू केल्यानंतर जेव्हा मुली विशारद पर्यंत त्या, तेव्हा 100-150 असे घुंगरू तुमचे वाढत जातात. त्याच्यामुळे त्यांचा जो नाद आहे तो आम्हाला गाईड करत असतो. मी मुलींना नेहमी सांगते की मी नसले तरी घुंगरू तुम्हाला सांगतील तुम्ही बरोबर करतायत की नाही. कारण जर ता थै थै तत आ थै थै तत हे 8 काउंट्स आहेत, तर त्यातला एखादा काउंट जरी मिस झाला तरी तो घुंगरू वाजणार नाही, म्हणजे पाय चालला नाहीये याचा अर्थ. त्याच्यामुळे तुम्ही कान तयार ठेवा की तुम्ही करताय का, ते घुंगरू तुम्हाला सांगणार आहेत. अनेक आज आमचे असे बोल आहेत की ज्याच्यामध्ये घुंगरूंचे क्लॅरिटी आवश्यक असते, तर ते करण्यासाठी तुम्हाला घुंगरू गाईड करतात आणि म्हणून त्यांचं अतिशय महत्व आहे. घुंगरू हे खरं तर अलंकार मानले जातात बाकीच्या नृत्य शैलींमध्ये, पण कथ्थकमध्ये ते वाद्य म्हणून मानले जातात. ओके. कारण जर काही वाद्य नसली तरी सुद्धा नुसत्या घुंगरूंच्या नादाने एखादा नर्तक परफॉर्म करू शकतो. आणि असा प्रयोग माझ्या गुरु यांनी केला होता की कथ्थक एक स्वायत्त कला, की ज्याच्यामध्ये आम्ही साथ संगत घेतली नाही, फक्त टाळ्या, झांज आणि काही थोडंसं गाणं की ज्याच्यामध्ये लेहरा आम्ही गातो, तो गायलो आणि पूर्ण जवळजवळ 50-60 मिनिटाचा आम्ही कार्यक्रम केला. अतिशय लोकांना भावला. अर्थात तो प्रयोग होता, त्यामुळे 2-4 प्रयोग करून आम्ही थांबलो, पण त्याची इंडिव्हिज्युअलिटी म्हणजे फक्त घुंगरूंमुळे तो एक कार्यक्रम लोकांना भावू शकतो किंवा आवडू शकतो हे नक्की सिद्ध झालं. त्यामुळे घुंगरूंची ती अगदी खास विशेषता आहे आणि घुंगरूंचा आदर आम्ही करतो. आम्ही त्यांना
घातल्यावर चप्पल घालत नाही. म्हणजे ते गुरु जसं आपण गुरुला मानतो तसंच आम्ही करतो. त्याला बांधण्याआधी सोडण्याआधी नमस्कार करतो. जेव्हा घुंगरू पहिल्यांदा मुलींना मिळतात तेव्हा सुद्धा घुंगरू पूजन होतं, जसं आपण नवीन गोष्ट, आणि त्याचं सगळं त्यांना सांगितलं जातं की कसं ह्याचं तुम्ही काळजी घेतली पाहिजे, तुटले तर काय केलं पाहिजे, तुम्ही कसे ते व्यवस्थित ठेवले पाहिजेत. तर ह्या सगळ्या गोष्टी मुलींना शिकवल्या जातात. त्याची बांधायची एक तऱ्हा असते, पद्धत असते, त्याच्यामुळे ती पण त्यांना शिकवली जाते. त्यामुळे घुंगरू हे कथ्थकसाठी, आणि एकही क्लास म्हणजे बाकीच्या क्लासेसमध्ये घुंगरू नाही घातले तरी चालतात एक वेळ, पण कथकमध्ये बिना घुंगरू मुली उभीच राहू शकत नाही. म्हणजे ती नसेल घुंगरू आणले तर बाई बस, काही हरकत नाही, घुंगरू जेव्हा घालशील तेव्हा नाच. कारण घुंगरू तुम्हाला माहितीये की स्ट्रेंथ ट्रेनिंग आपण करतो, पायाला वजन लावतो आणि मग आपण जिम मध्ये व्यायाम करतो. तसं घुंगरूचं वजन पायाला जेव्हा मिळतं तेव्हा ऑटोमॅटिक पायातली ताकद वाढते, आणि मग पाय जेव्हा आम्ही मारतो जमिनीवर त्याची एक वेगळी शक्ती तुम्हाला लागते. आणि म्हणून जेव्हा घुंगरू न घालता काय आम्ही कधी प्रोग्राम किंवा एखादी प्रॅक्टिस केली की घुंगरू घालून केली की तेवढाच तो फरक आम्हाला जाणवतो की नाही आपल्याला हे केलं पाहिजे. त्यामुळे परफॉर्मन्ससाठी तुम्हाला रियाज हा घुंगरू शिवाय अशक्य. कथकमध्ये नृत्य आणि ताल या दोघांचा संगम आपल्याला पाहायला मिळतो. जेवढं नृत्य महत्वाचं तेवढंच तालही महत्वाचे. तर मग आपल्याला कथकमध्ये आपण कुठले कुठले ताल प्रामुख्याने वापरतो? नृत्य तालाशिवाय होऊच शकत नाही. रिदम इज व्हेरी इम्पॉर्टंट टू फॉर एनी पर्टिक्युलर डान्स. पण कथकमध्ये ताल तर जसं म्हटलं की तबला हा आमचा मुख्य साथ आहे. पूर्वी मृदंग मानला जायचा किंवा पखावज मानलं जायचं, तर पखवाज नंतर कॉमनली तबलाच वापरला जातो. तबल्यामध्ये जेवढे ताल आहेत तेवढे आम्ही नाचतो, पण प्रचलित ताल अतिशय सगळ्यांचा आवडता तीन ताल आहे, जपताल आहे, रूपक आहे, धमार आहे, की हे सगळे प्रचलित ताल आहेत. आणि काही अप्रचलित ताल सुद्धा आता सहजगत्या मुली नाचतात, कारण आता तेवढ्या ताकदीने गुरु शिकवतात, त्याचा अभ्यास करतात. मग तो 13 मात्रांचा रासताल असेल, कधी वसंतच 9 मात्रांचा असेल, 11 मात्रांचा अष्टमंगल असेल, रुद्र असेल, सो असेही काही ताल नाचले जातात. पण ते एका लेवल नंतर मुलींना शिकवले जातात. तुम्हाला एक 7-8 वर्ष तरी कथक करावं लागतं, पण तरी सुद्धा लोकांना भावलेला हा तीन ताल आहे. अगदी पंडित म्हणजे पद्मविभूषण पंडित बिरजू महाराजजी सुद्धा तीन तालच करायचे, कारण तो सहज लोकांना समजतो आणि त्यामध्ये असंख्य गोष्टी आपण करू शकतो. कथकमध्ये आणखीन एक प्रकार खूप प्रचलित आहे आणि तो म्हणजे लेहरा. तर तो लेहरा म्हणजे नक्की काय? लेहरा हा कथकचा भाग नाही, तर कथकला साथ करणारा भाग आहे. कारण जसं तबल्याची साथ घेतली जाते तशी लेहऱ्याची साथ घेतली जाते. लेहरा म्हणजे लहर. ओके, लहर म्हणून तो लेहरा. कारण जेव्हा हार्मोनियम किंवा फ्लूटवर, बासरीवर किंवा सतारीवर जेव्हा एकच ताल एका रागामध्ये वाजवला जातो आणि तो लहरीसारखा आपल्या सतत कानावर पडत राहतो, तर म्हणून त्याला लेहरा असं म्हणतात. आणि त्याचं सायकल चालूच असतं, आणि त्या सायकलमध्ये नर्तक आपली सगळी आकृतीबंध बांधत असतो. आणि लेहरा धरणारा कलाकार अतिशय पक्का लागतो तालाला, कारण कथकचे काही बंदिशी ह्या तालाला जरा हुलकावणी देत जाणारे असतात, पण त्यांनी मात्र हल्लेलं चालत नाही. आणि त्याच्यामुळे त्याची जी पकड असते लेहऱ्यावरची ती पक्की लागते. आणि त्यामुळे आम्हाला जेव्हा लेहरा साथ लागते किंवा तबला साथ जरी लागते तरी ते अतिशय उत्तम साथ लागते. लेहरा अतिशय सुमधुर वाजवणारा लागतो, त्याच्यामध्ये कुठेही आमच्या बरोबर तो चालणारा लागतो. म्हणजे लेहरा वाजवणारे जे अनेक दिग्गज कलाकार आहेत ते सुद्धा आम्हाला साजेसा लेहरा वाजवतात. म्हणजे आम्हाला तो समजावा, आम्हाला ताल नीट ऐकू यावा यासाठी सुद्धा ते प्रयत्नशील असतात. त्यामुळे हा खरं तर एक सांघिक, मी म्हणते, जरी तो सोलो असला, म्हणजे कथक नर्तक किंवा भरतनाट्यम शास्त्रीय कुठची शैली ही एकल नृत्य शैली आहे, तर ती एकल नृत्य शैली जरी असली तरी साथीदारांशिवाय ती पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे ही सांघिक आहे, आणि त्यांची केमिस्ट्री जी आपण म्हणतो की आपल्याला केमिस्ट्री लागते ती अतिशय उत्तम पाहिजे. नुसती नजरनी त्यांना कळलं पाहिजे की आता काय करायचंय किंवा आता काय होणार आहे, आणि त्यासाठी त्यांना बरीच एकमेकांबरोबर काय म्हणतात रियाज करावा लागतो, साथ करावी लागते. त्यामुळे त्यांच्या मनातलं आणि ह्यांच्या मनातलं एकाच याच्यामध्ये चालतं, आणि तीच खरं मजा असते लाईव्ह संगीताची. आता कथक म्हणजे कथा सांगणे, बरोबर. तर मग ही कथा कशी सांगितली जाते नक्की? जसं मी तुम्हाला म्हटलं की कथा सांगण्यासाठी गतभाव ह्या प्रकाराचा वापर केला जातो, ज्याच्यामध्ये
पूर्ण काहीही सांगितलं जात नाही. म्हणजे सुरुवातीला काही गोष्टी सांगितल्या जातात की कुठची कथा आहे, जर ती जटायुवध असेल किंवा इंद्रकोप असेल किंवा रामायणातली कुठची कथा असेल, द्रौपदी वस्त्रहरण असेल, तर नुसतं इनिशिएट केलं जातं. कारण ह्या कथा लोकांना माहिती आहेत, कारण बऱ्याच गोष्टी या पुराणातल्याच आपण सांगतो. तर जेव्हा या माहितीतल्या कथा असतात तेव्हा त्या जास्त करून सांगितल्या जातात की आम्ही द्रौपदी वस्त्रहरण करतोय किंवा इंद्रकोप करतोय. त्यामुळे एकच लेहरा किंवा एकच धून वाजवली जाते तीनतालामध्ये, द्रुतलयीमध्ये, आणि त्याच्या अनुषंगाने तबला आम्हाला साथ करतो. म्हणजे जर फायटिंग असेल तर तो जोरात वाजवेल, जर काही छोटी चाल असेल, कृष्ण राधा छेडछाड असेल तर तशा पद्धतीने वाजवलं जातं. लेहरा सुद्धा, फ्लूट असेल तर तशी आम्हाला साथ केली जाते आणि त्याच्यामुळे ती रंगत वाढते. म्हणजे संगीतमय असा एक ऑर्केस्ट्रा तयार केला जातो आणि तिकडे तो कथक नर्तक ती गोष्ट सांगत असतो. पण आता जसं जसा समाज वेगवेगळ्या एक्सपेक्टेशन करतोय की आम्हाला पौराणिक कथा नाही ऐकायच्यात, किती वेळा तेच तेच बघणार आहे. तर आता नवीन जे कलाकार आहेत ते अनेक नवीन गोष्टी चॅलेंज म्हणून घेत आहेत आणि लोकांना आवडतायत. म्हणजे अगदी नवीन कथा असतील, म्हणजे मी पण एक बन्सी कथा म्हणून करते की ज्याच्यामध्ये एका बासरीचा प्रवास, म्हणजे एका वेळूचा, बांबूच्या काठीचा बासरीपर्यंत होणारा प्रवास, तो काय असेल, ही गोष्ट कुठेच नाही, ही माझी काल्पनिक गोष्ट आहे. पण त्याच्यामध्ये त्या वेळूनी दाखवलेलं समर्पण, त्या वेळूनी झेललेले वेगवेगळे, कृष्णानेच केलेले वेगवेगळे आघात आणि तिचं पूर्ण बदललेलं रूप, बासरीमध्ये झालेलं रूप, तर ही गोष्ट लोकांना भावते. कारण त्याच्यामध्ये असंख्य गोष्टी आहेत. कारण संचारी भाव ज्याला आपण म्हणतो, अभिनयाचं ते खूप मोठं एक स्ट्रेंथ आहे की एकच भाव आहे त्याच्यामध्ये, पण छोट्या छोट्या वेगवेगळ्या भावांनी तो संपृक्त होतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा शृंगार आहे, थोडा वीर आहे, करुण रस आहे, त्याच्यामध्ये भक्ती आहे, त्याच्यामुळे क्रोध आहे, म्हणजे रौद्र रस आहे. सो अनेक रसांचा तो संपृक्त एक रूप असतं कथाभाव म्हणजे, आणि त्याच्यामुळे ते खूप इंटरेस्टिंग वाटतं लोकांना. आणि मग अशी गोष्ट म्हटली की आपला प्रेक्षक आवडीने बघतो. आणि अगदी छोट्या मुलांना सुद्धा, आत्ताच मी परवा कार्यक्रम केला, माझी बहीण हाँगकाँग वरून आली, तिचा छोटा 4 वर्षाचा मुलगा, माझ्या मुलीने जटायू केला, तो बघत होता, त्याला जटायूची गोष्ट माहिती होती. तर मला, हु इज शी राईट नाऊ, व्हॉट इज शी डुईंग, तर अच्छा जटायू, नाऊ हु विल कट हर विंग्स, आता मग रावण तीच झाली, तीच जटायू झाली, एकच रोल केला जातो. त्याच्यामुळे त्या मुलांना सुद्धा भाषा माहीत नसून देखील खूप इंटरेस्टिंग वाटतं आणि त्याच्यातच आमच्या त्या सादरीकरणाचं हे आहे, साध्य आहे असं मी म्हणेन. एखादा नर्तक असतो, त्याला खूप महत्वाच्या असतात त्या भावना, तर त्या भावना पोहोचवण्यासाठी त्यांनी नेमकं काय करावं, अभिनय कशा पोहोचवायला लागतात? बरोबर, अभिनय हा सोपा नाही. त्याला आता मगाशी तुम्ही कृष्णाचं आणि राधेचं इतक्या सहजरित्या करून दाखवलं, तर ते एखाद्या जो नर्तक असेल, तो आता नवीन शिकत असेल, तर त्यांनी ते कसं आत्मसात करावं, किंवा मग त्याच्यासाठी डेव्हलपमेंटसाठी काय स्टेज आहेत? तुम्ही जसं म्हणालात की कुठच्याही, ही शास्त्रीय शैली आहे. शास्त्रीय शैली याचा अर्थ त्याला टेक्निक आहे. ओके, जेव्हा आपण एखादी गोष्ट टेक्निकनी शिकतो तेव्हा ती आपल्याला साध्य होते. आम्हाला सुद्धा काय लहानपणी येत नव्हतं, पण आम्हाला त्या गोष्टी टेक्निकली हळूहळू शिकवल्या. म्हणजे पहिलं काय, तर पहिली तुमचा अंगिक अभिनय. अंगिक अभिनय म्हणजे काय, तर हस्तमुद्रांनी कृष्ण दाखवणे, हस्तमुद्रांनी राधा दाखवणे. एक स्माईल फक्त करा की ऍटलिस्ट तुम्हाला कृष्ण राधा प्रेझेंटेबल दाखवता येतील 8, 9, 10 वर्षापर्यंत. मग त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही गतनिकास करता, तर मग कृष्णाचं काय रूप दाखवायचंय तुम्हाला मोरमुकुट घेतलेलं दाखवायचं आहे का, मोरमुकुट आणि बासरी घेतलेलं दाखवायचं आहे. तो अशा छोट्या छोट्या गोष्टींनी तो अभिनय शिकवला जातो. आणि मग गोष्टी येतात त्याच्यामध्ये की छेडछाड, मग राधा रागवलीये की नाही, तू मला सारखा त्रास देतोस, माझी मटकी तू सारखा फोडतोस, मग मी तुझ्यावर रुसले आहे. मग कृष्ण तिची समजूत काढतो, प्लीज तू ऐक ना. मग ती सांगते की तू उठा बशा काढ, मग तो उठा बशा काढतो. सो अशा गोष्टींनी मुलांना ते शिकवलं जातं. मग त्याच्यामध्ये काय करायचं, रागवलं म्हणजे काय करायचं, मग तू प्लीज म्हटल्यावर त्यांनी काय करायचं, की सॉरी म्हटल्यावर काय करायचं, असं त्यांना संवादाच्या रूपात सांगावं लागतं. की मग ते
डोक्यात ते संवाद म्हटले जातात आणि मग ते हळूहळू अभिनय करायला सुरुवात होते. मग अगदी नाट्यशास्त्रामध्ये भावसंचलन दिलेलं आहे, दृष्टीभेद दिलेले आहेत, त्याच्यानंतर हनुवटीच्या काही हालचाली दिलेल्या आहेत, ओठांच्या हालचाली दिलेल्या आहेत, की ज्याच्यामुळे तुम्हाला ते भाव दाखवायला मदत होते. म्हणजे नुसतं भोया आकुंचन करणं, डोळे खाली करणं, डोळे मोठे करणं, भोया ताणणं, की राग दाखवणे, प्रेम दाखवणे, या सगळ्या गोष्टींनी तुम्हाला शिकवल्या जातात आणि मग तेव्हा तेव्हा त्यांचा वापर करायला पाहिजे. अर्थातच जसं मी तुम्हाला म्हटलं, अंगिक, वाचिक, आहारी आणि सात्विक हे अभिनयाचे 3 भाग आहेत. की अंगिक अभिनय लहानपणी असतो, वाचिक अभिनय जसं कवितांमार्फत दाखवला जातो, आहार्य तुम्ही कॉस्ट्युम घालून करू शकता, जो कथकमध्ये नाही. एकच कॉस्ट्युम घालून तुम्ही सगळ्या कॅरेक्टर्स दाखवणं अपेक्षित आहे. पण तरी सुद्धा कधी कधी मोरपीस लावलं जातं, कधी बासरी घेतली जाते, कधी मटकी घेतली जाते. पण सात्विक जो अभिनय आहे, चौथा जो अभिनय आहे, त्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला या सगळ्या 3 अभिनयांमधून पार व्हावं लागतं. आणि जेव्हा आतमधून त्या भावना जागृत होतात, तेव्हा मग ह्या बाकीच्या 3 अंगांचं किंवा अभिनयाच्या याची गरजच पडत नाही. ऑटोमॅटिक तुमचे अश्रू यायला लागतात, तुमचा घसा कोरडा पडतो भीती वाटत असेल तर. जर तुम्ही कुठे म्हणजे भीतीमध्ये थरथर होणं, स्वेद येणं म्हणजे घाम येणं, आनंद असेल तर अगदी आनंदाने अश्रू येणं, चक्कर येत असेल तर खरंच तुम्हाला भोवळ आल्यासारखं वाटणं. सो या आतल्या बारीक डिटेल्स ऑटोमॅटिक तुमची बॉडी रिफ्लेक्ट करायला लागते, कारण तुम्ही ते कॅरेक्टर होता. म्हणजे जर पुतना असेल तर ती आतमधून जर कृष्ण तिला पकडलं असेल तर ती आतून तिला फील व्हायला लागतं की अरे मी पुतना आहे. ती नर्तकी तिथे नसते, ती पुतनाच असते. जर जटायू असेल तर तो थरथरायला लागतो, त्याचा एक पंख फडफडायला लागतो, कारण तो तिथे जटायू तयार होतो. सो अशा पद्धतीने त्या पूर्ण कॅरेक्टरशी जेव्हा कनेक्ट होतो, ऑटोमॅटिकली तुम्ही ते होता. पण त्याच्यासाठी तुम्हाला काही वर्ष, म्हणजे अनेक वर्ष मी म्हणेन, सगळ्यांना सगळं साध्य होत नाही. आज तुम्ही जेव्हा अनेक मोठ्या दिग्गजांचे भाव बघता, तेव्हा असं वाटतं बापरे, की आपण फक्त बघतच राहतो की अरे त्यांनी काय सुंदर तयार केलेले आहे रूप ते. त्यामुळे ही प्रोसेस आहे आणि ती होत राहते. त्यासाठी तुम्हाला वाचन लागतं, बारीक गोष्टींचा अभ्यास लागतो, कारण बारीक गोष्टी कळल्या तर त्यामधल्या तुमच्या डोक्यामध्ये चालू राहतात. तुम्ही तो सराउंडिंग तयार करू शकता. तिथे फळं फुलं उमलली आहेत का, तिकडे पाणी काय आहे, तिथे एक माणूस काय आहे, दुसरा माणूस काय करतोय का, कोणी आहे नाही. सो ह्या बॅकग्राऊंड मध्ये तुम्ही काय करणार आहात. सो या सगळ्या गोष्टींचा विचार करून जेव्हा तुम्ही एखादं कॅरेक्टर उभं करता, तेव्हा ते पूर्ण होतं. आणि त्याच्यासाठी तुम्हाला साहित्याचं वाचन करावंच लागतं, काही गाणी ऐकावी लागतात, ठुमऱ्या ऐकायला लागतात, कधी संगीत ऐकायला लागतं, कारण संगीत सुद्धा तुम्हाला ती प्रेरणा देतं. जर एखादी करुण बासरी वाजली तर ऑटोमॅटिक तुमचे भाव तसे होणार आहेत. सतारचा छान झाला वाजला तर तुम्हाला आनंद होणार आहे. सो अशा पद्धतीने या संगीताचा वापर ही भावना उद्युक्त करायला मदत होतो. बरोबर, म्हणजे ही खरी साधनाच आहे खरं सांगायचं. अतिशय म्हणजे न संपणारी साधना. हो. आपण प्रामुख्याने कथक मध्ये बघतो कृष्ण आणि राधेच्या कथा खूप सांगितल्या जातात, तर मग त्या इतक्या लोकप्रिय का आहेत? जसं लोकांना गोष्टी आवडतात, कृष्णाच्या अनेक गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे भाव आहेत. म्हणजे आणि तो हिरो आहे आणि राधा हिरोईन आहे, त्याच्यामुळे हिरो हिरोईनची ही जी कथा आहे ही लोकांना खूप भावते. मग त्याच्यामध्ये त्यांची छेडछाड असेल, त्यांच्यामध्ये त्यांचं प्रेम असेल, रुसवे फुगवे असतील, या बारीक गोष्टी आहेत. प्रेम आपल्या भारतीय संस्कृतीला अतिशय आवडतं आणि परत त्याच्यामध्ये वियोग आहे. म्हणजे तो जेव्हा जातो तेव्हा राधेची अवस्था, त्यामुळे तोही त्यांना जो वियोग शृंगार आहे तोही त्यांना आवडतो. नंतर मीरेचं सुद्धा खूप महत्व आहे. मीरेनी जी असंख्य भजनं लिहिली त्याच्यामध्ये तिने मीरे कृष्णाला आपलंसं मानलं, म्हणजे नवऱ्यासारखंच मानलं. आणि त्याच्यामुळे तिच्या भावना सुद्धा शृंगार भक्ती, मधुरा भक्ती म्हणतात तिला, की ती सुद्धा शृंगार भक्तीच आहे. भक्ती आहे आणि शृंगार पण आहे. त्याच्यामुळे ती जी बारीक रेष आहे की तो शृंगार असा उच्छृंखल शृंगार नाहीये, तो असा शृंगार आहे की जो मनाला आनंद देतो आणि एक आनंद पेक्षा सुंदर चित्र तयार करतं, की ती भक्त आहे पण तरी शृंगार तिच्या मनात आहे. त्यामुळे त्या सगळ्या दाखवताना अनेक गोष्टींचा कथक नर्तक सहकार्य घेतो. मी जसं म्हटलं संचारी भावांचा उपयोग होतो, त्याच्यामुळे ती गोष्ट सुंदर वाटते आणि रिलेट करता येते, त्याच्यामधले डिटेल्स दाखवता येतात. कारण जेव्हा एखादी विशेषणं जास्त वापरलेली असतात तेव्हा एखादी गोष्ट आम्ही कथक
किंवा एखादा नर्तक दाखवू शकतो. म्हणजे कृष्णाला अनेक विशेषण आहेत. म्हणजे तो मोर मुकुट घातलेला आहे किंवा गोपाल आहे, कृष्ण, राधा ही कॅरेक्टर्स सगळ्याच शास्त्रीय नृत्यशैलींमध्ये आणि विशेष करून कथकमध्ये प्रचलित आहेत. आणखीन एक सांगायचं म्हणजे वृंदावनामध्ये जी रासलीला केली जाते ती सुद्धा कथकच्या उगमाचं किंवा परंपरेमध्ये असण्याचं एक कारण आहे. म्हणजे ती त्याच्यातनं सुद्धा कथक आलेलं आहे. त्याच्यामधले अनेक शब्द आज कथकमध्ये आम्ही वापरतो आणि त्याच्यामुळे वृंदावनमध्ये रासलीला दाखवलीच जाते. त्यामुळे मग कथकमध्ये सुद्धा रास आहेच आहे. त्यामुळे त्याचं अर्थातच कृष्ण राधा कथकमध्ये खूप प्रचलित आहे. आपण कथकच्या उगमापासून ते आतापर्यंतचा त्याचा प्रवास पाहिला, तर आजच्या काळानुरूप कथकमध्ये कसा बदल झाला आणि ते आज आज कसं प्रचलित झालंय आता कथक? परंपरागत कथक जेव्हा आपण पूर्वी बघायचो तेव्हा त्याचा एक ठराविक रूप आहे, अजूनही आहे. म्हणजे प्रथम वंदना केली जाते, मग ताल प्रस्तुती केली जाते आणि अभिनय प्रस्तुती केली जाते आणि प्रेक्षकांचा जसा रिस्पॉन्स असतो तसं ते कमी जास्त प्रमाणात असतं. आणि पूर्वीही अक्षरशः 2 तास 1.5 तास अगदी रात्रभर सुद्धा चालणाऱ्या बैठकी असायच्या. पण आता परिस्थिती अशी आहे की सगळ्यांना वेळ कमी दिला जातो. म्हणजे अगदी नर्तकांना, मोठ्या मोठ्या नर्तकांना सुद्धा अर्धा पाऊण तासाच्या वरती वेळ दिला जात नाही. त्यामुळे जे हळूहळू उमलणारं जी कला आहे ती सादर करण्यापासून कथक नर्तक मुक्तो आणि त्यामुळे तेवढी इन्व्हॉल्वमेंट प्रेक्षकांची पण राहत नाही. पण तरी कथक तर बघायला आवडतं. मग त्याच्यातले मुख्य अंग घेऊन प्रस्तुत केलं जातं. मग त्याच्यामध्ये खूप साऱ्या चक्री असतील, मग त्याच्यामध्ये मोठी मोठी पर्ण असतील किंवा काही गतनिकास, प्रत्येकाची काही विशेषता असते. त्यामुळे तो आपल्या विशेषतेनुसार त्या गोष्टी करत राहतो. पण आयामच त्याचा छोटा झालेला आहे, वेळ कमी असल्यामुळे. मग बऱ्याच वेळा प्रेक्षक मिळावा, जास्त प्रेक्षक मिळावा म्हणून ग्रुप कोरिओग्राफी केल्या जातात की जेणेकरून जास्त लोक बघायला येतील. कारण सोलो म्हटल्यावर तुमची तेवढी ताकद पाहिजे दाखवण्याची, प्रेक्षकांना हे करण्याची, पण सगळ्यांनाच प्रेक्षक आवश्यक असतो. मग अशा वेळेस काही ग्रुप कोरिओग्राफीचा पण वापर केला जातो आणि मग ग्रुप कोरिओग्राफीमध्ये तो मंच भरलेला असतो. ते म्हणजे जास्त प्रकर्षाने किंवा डॉमिनेटिंगली ते येतं पुढे आणि छान पण दिसतं. कारण कोरिओग्राफीमध्ये जेव्हा मुली हलतात, तिकडे तिकडे वावरतात, त्याची एक वेगळी चित्र तयार होतं. त्याच्यामुळे तो स्पेस भरला जातो, एक ऍब्स्ट्रॅक्ट चित्र तयार होतं. आणि म्हणून ग्रुप कोरिओग्राफीज केल्या जातात ज्याच्यामध्ये काही थीम बेस असतील. यामध्ये मी मुख्यत्वे करून शमा भाटे यांचं नाव घेत की ज्यांनी अनेक नवीन संकल्पना, म्हणजे त्यांची आत्ताच निशब्द भेद, की निशब्द कुठे असेल तर पाण्याखाली, कुठे काही शब्द नाही, पण मग तिथे काय असू शकतं, कशा हालचाली असू शकतील, काय असेल, तर अशा पद्धतीने त्यांनी केलेले काही प्रयोग असतील. आत्ताच त्यांचं रवींद्र नाट्य मंदिरमध्ये एक आजी आहेत ज्यांनी झाडं जगवली, मला त्यांचं थिमप्पा नाव आहे त्यांच्यावर एक पूर्ण त्यांनी कोरिओग्राफी तयार केली. सो अशा पद्धतीने ज्या समाजाला काही सांगतील अशा काही थीम त्यांनी प्रस्तुत केल्या. मी पण एक सावित्री फुल्यांवरती प्रस्तुत केलं 10-15 मिनिटाचं. त्या स्वतः एक कोरिओग्राफी कॉम्पिटिशन करतात की जेणेकरून ह्या पद्धतीचे विचार, म्हणजे ते प्रोवर्ब कॉम्पिटिशन असतं, म्हणजे प्रोवर्ब देतात ते आणि त्याच्यावर तुम्ही एक कोरिओग्राफी करायची. सो एक चॅलेंजिंग असतं. तर लोकांना अशा पद्धतीच्या नवीन गोष्टी आवडतात आणि कथकचं रूप आता हळूहळू एक सोलो तर राहणारच आहे, परंपरा तर कोणीच सोडत नाही, पण थोडंसं प्रेक्षकांना आवडण्यासाठी ग्रुप कोरिओग्राफीज करणं, नवीन संकल्पना करणं, नवीन टेक्निकचा वापर करणं, हे जास्त लोक आवडली बघतायत आणि गुरुही करतायत. ज्या वेळेला तुम्ही कथक करता, स्टेजवरती परफॉर्म करता, त्यावेळेला म्हणजे प्रामुख्याने 2 फरक मला विचारायचे आहेत. त्यावेळेला तुमच्या साथीला कोणी म्युझिक असतं, म्हणजे लाईव्ह म्युझिक असतं, लाईव्ह संगीत असतं, जसं तुम्ही तत्कारी म्हणालात. परत ताल वगैरे, तबल्याची साथ असते, मग ते, किंवा मग कधी कधी तर ते उपलब्ध नसेल, मग तुम्हाला रेकॉर्डिंग म्युझिक वरती करावं लागतं. तर मग त्या दोघांमधला फरक तुम्हाला कसा जाणवतो? अर्थातच लाईव्ह म्युझिक जसं आपल्याबरोबर हृदय धडधड करतं तसं ते आमच्या बरोबर साथ असते आणि त्याची जी केमिस्ट्री असते ती रंगत आणतेच आणि प्रेक्षकांना देखील ते आवडतं आणि आम्हाला पण आवडतं. पण परत इथे पण मी म्हणेन, कारण आता
वेळ फार लोकांकडे उपलब्ध नाही. जे चांगले म्युझिशियन्स आहेत ते कधी कधी लांब, आता जसं मी बदलापूरला राहते तर कधी कधी चांगले म्युझिशियन्स लांब राहतात, तर ते एवढे ट्रॅव्हल करू शकत नाहीत, त्यांच्या वाद्यांसहित ट्रॅव्हल करू शकत नाहीत. मग तेवढा रियाज आम्ही करू शकत नाही एकत्र. काही काही गोष्टींना एखादपेक्षा जास्त रिहर्सल लागतात आणि मग तेव्हा असं वाटतं की अरे, आपण रेकॉर्डिंग म्युझिक केलं तर आपल्याला त्याच्यावर प्रॅक्टिस करता येईल चांगली आणि आपण ते जास्त चांगलं प्रेझेंट करू शकू. त्यामुळे कधी कधी माझ्यासारख्या कलाकाराला की जो एवढा लांब राहतो आणि म्युझिशियन्सची लिमिटेशन्स आहेत, तर मला कधी कधी रेकॉर्डेड म्युझिकची साथ घेणं आवश्यक असतं. दुसरी गोष्ट, आम्हाला मिळालेली बिदागी ही सुद्धा लिमिटेड आहे किंवा नाहीच असं मी म्हणेन. कारण शास्त्रीय नृत्याला बिदागी हल्ली न देणं हा एक प्रचलित प्रकार आहे, की अगदी स्टेज वेळाचा खिळा मारणारा सुद्धा बिदागी किंवा ते पैसे घेतो, पण त्याच्यावर नाचणाऱ्या नर्तकाला मिळेल याची शाश्वती नाही. पण संधीसाठी मुलांना एक चांगला स्टेज मिळावा, कॉन्फिडन्स मिळावा म्हणून अनेक, कारण कॉम्पिटिशन आहे, तुम्ही नाही केलं तर दुसरं कोणीतरी करणार आहे. त्याच्यामुळे त्यापेक्षा मुलांना संधी मिळावी म्हणून आम्ही ते करतो. आणि मग तेव्हा ह्या आम्हाला रेकॉर्डेड म्युझिकचा साथ घेणं आवश्यक पडतं, कारण त्या म्युझिशियन्सचा भार हा किती आम्ही सहन करणार. त्यामुळे रेकॉर्डेड म्युझिक आम्ही प्रेफर करतो, पण लाईव्ह म्युझिक इज ऑलवेज प्रेफर्ड इफ एव्हरीथिंग गोज वेल. बरोबर. कथ्थक आणि फ्युजन मध्ये नेमका फरक काय आहे? फ्युजन म्हणाल तर दोन गोष्टींचा मिलाप, बरोबर. त्यामुळे कुठच्याही गोष्टीला जेव्हा आपण एकत्रित करतो तेव्हा ते फ्युजन असतं. तर कथक जे शुद्ध स्वरूपात केलं जातं ते जेव्हा कुठच्या तरी दुसऱ्या स्वरूपाबरोबर मिक्स केलं जातं तेव्हा त्याला फ्युजन होतं. त्यामुळे ते जर बॉलिवूडच्या गाण्यावर केलं तर ते फ्युजन होईल. जर ते एखाद्या म्हणजे म्युझिकचं फ्युजन मी म्हणेन त्याच्याबरोबर केलं तर त्या दृष्टीने ते थोडं मोल्ड करून त्याला करावं लागतं. त्यामुळे त्याचं एक वेगळं रूप तयार होतं. तर कथक असंही लोकांना आवडतं, कारण कथकला खूप बाउंड्रीज नाहीत. कथकला वेश सुद्धा खूप असा रिजिड नाही, ते थोडंसं फ्लेक्झिबल आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे ते सहज जेल होतं. तुम्हाला कधी कधी फरकच कळत नाही की ते कथक आहे का काय आहे. त्यामुळे ते सहज जेल असल्यामुळे कथकचं फ्युजन सहजरित्या होतं आणि ते करतात, अनेक जण करतात. ओके. आजकालचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. हो. तर सोशल मीडियामुळे कथकला कशी मदत मिळते? म्हणजे तुम्ही तुमच्या परीने काय करता का तुम्ही सोशल मीडियावरती, म्हणजे कथक आणखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी? हो, सोशल मीडिया जर आपण योग्य पद्धतीने वापरलं तर ते बूनच आहे आपल्यासाठी. त्यामुळे मी पण अनेक वेळा माझे व्हिडिओज असतील किंवा माझ्या मुलींचे व्हिडिओज असतील तर नक्की सोशल मीडियावर टाकते. माझं पेज आहे, माझ्या इन्स्टिट्यूटचं पेज आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये माझा हा मात्र एक प्रकर्षाने एक म्हणजे रूल मी पाळते की कथकचा जे प्युअर रूप आहे किंवा ज्याच्यामध्ये खूप मिक्स नाहीये ते जास्त प्रमोट करायचा माझा प्रयत्न असतो. पण आता डिमांड अशी असते की नाही ताई, आम्हाला या गाण्यावर करायचंय, त्या गाण्यावर करायचंय. तर मी त्यांना सांगते, सगळ्या माझ्या विद्यार्थ्यांना, की तुम्ही हे शिका आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की मी हे करू शकते स्वतः, तुम्ही करा, तुमचं डोकं तुम्ही वापरा, तुम्हाला अप्लाय करा, म्हणजे कथकला अप्लाय करा. तुम्ही आधी तुमच्या बाउंड्रीज समजा की ह्याच्यानंतर मी केलं तर ते कथकच राहणार नाहीये. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या बाउंड्रीज समजल्या तर तुम्हाला त्या गोष्टीचा वापर करता येईल आणि तुम्हाला दाखवता येईल. पण हे रीलच असतं, ते थोड्या दिवसापुरतच असतं. पण परिणामकारकता जास्त राहण्यासाठी म्हटलं तुम्हाला त्याचा जास्त डीप अभ्यास करावा लागेल. बरोबर. आता तुमच्या विद्यार्थ्यांचा तुम्ही उल्लेख केला की कसं ते म्हणजे सोशल मीडियावरती इन्फ्लुएन्स होऊन कितीतरी गोष्टी करतात, पण आता हीच नवीन पिढी या कथककडे कशी पाहते आता? नवीन पिढी कथककडे माझ्या मते आपण जे दाखवते बघते, कारण ती यंग आहेत, सगळे छोटे आहेत. तर त्यामुळे त्यांना त्याच्यातला योग्य अयोग्य फरक हा गुरुनी दाखवायची आवश्यकता आहे. जसं घरातले संस्कार आई वडील करतात की हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, इथे असं असं राहिलं पाहिजे, तसंच जेव्हा तुम्ही एखादी शास्त्रीय नृत्यशैली बघता तेव्हा पालकांचे सुद्धा काही पूर्वग्रह असतात की ताई, आम्हाला तुम्ही, म्हणजे मला विचारलं म्हणजे तुम्ही फक्त कथ्थकच शिकवता का? म्हटलं अहो, कथ्थक
खूप आहे, म्हणजे इट इज इनफ फॉर वन पर्सन टू लर्न इन वन लाईफ. पण त्यांचा कथ्थक त्यांची दृष्टी वेगळा असतो, की त्यांना बॉलिवूड अपेक्षित असतं किंवा मोहे रंग दो लाल म्हणजे कथ्थक संपलं असं त्यांना वाटत असतं. सो त्यामुळे त्यांची दृष्टी बदलणं हा जे कोणी रिस्पॉन्सिबिलिटी शिकवतायत त्यांची जबाबदारी आहे. आणि त्याच्यामुळे जर आपण त्यांना चांगलं दाखवलं, चांगल्या पद्धतीने गोष्टी सांगितल्या, तर साहजिकच त्यांना त्यातला फरक कळतो. लगेच नाही कळणार, पण पालकांबरोबर विद्यार्थी दोघांचंही काउन्सिलिंग करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी मी या छोट्या छोट्या मुलींना छोटी छोटी कविता सांगते, की अगदी म्हणजे मोदक प्रिय मुद मंगल दाता विद्या वारिधी बुद्धी विधाता रिद्धी सिद्धी जाकी चरण नचेरी स्तुती करत सब देव तेरी. त्याच्यामुळे काय होतं, त्यांची भाषा शुद्ध होते. आज मराठी सुद्धा बोलायला मुलांना येत नाही, पण ह्या छोट्या छोट्या कवितांमुळे देवीचं असेल, रामाचं असेल, कधी शंकराचं असेल, तर या छोट्या छोट्या गोष्टींनी त्यांना फक्त टेक्निकॅलिटीमध्ये अडकून न ठेवता ह्या गाण्यांमधून त्यांना हस्तमुद्रा शिकवून, अरे आज मी हस्तमुद्रा शिकले, आज मी शंकर दाखवला, आज मी कृष्ण दाखवला, आज मी राम दाखवला. सो हे पण त्यांना दाखवतायत आणि आपल्या परंपरेशी जोडून ठेवता येतं. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन बदलणं हा पूर्णपणे गुरुच्या हातात आहे आणि तशा दृष्टीने प्रयत्न करते. कथकला एक आपण साधना किंवा मग एक काय म्हणतो त्याला, एक आपला भाव म्हणून किंवा मग आपलं एक समर्पण म्हणून आपण पहिलाची लोक बघायची. पण आजकाल त्याचा आपण बिझनेस म्हणून पण बघतो किंवा मग त्याला करिअर म्हणून पण बघतो. तर मग ते करिअर करणं किती इझी आहे आजच्या काळात आणि त्याला पर्याय कुठले कुठले आहेत? कुठल्याही शास्त्रीय नृत्यशैलीमध्ये करिअर करणं हे टफेस्ट आहे मी म्हणेन. कारण तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणारा जो इन्कम आहे आणि मेहनत याचं व्यस्त प्रमाण आहे. म्हणजे मेहनत कमी नाही, खूप मेहनत तर कुठेतरी तुम्हाला थोडंसं मिळू शकेल. आणि अंग मेहनत, फक्त बुद्धीची नाही, अंग मेहनत करायला लागते. आणि इथे थोडंसं मुली कमी पडतात असं मी म्हणेन. कारण कुठच्याही साधनेला, स्पेशली नर्तनाला तुमची अंग मेहनत लागते, रियाजाची लागते, प्लस तुम्हाला फिटनेस वेगळा ठेवायला लागतो, तुम्हाला आहार. इट्स लाईक अ स्पोर्ट. कारण तुम्हाला एक्सरसाइज म्हणजे कार्डिओच करायचंय, तुम्हाला 2-2 तास नाचायचंय. त्यामुळे तुम्हाला त्यासाठी स्टॅमिना वाढवायला पाहिजे, त्यासाठी तुम्हाला योग्य आहार घ्यायला पाहिजे, तुमचं शरीर फिट ठेवायला पाहिजे. शरीर शिवाय तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी वाढवण्यासाठी काही योगा करायला लागणार आहे. त्यामुळे ते जे इन्व्हेस्टमेंट आहे ते भरपूर आहे, पण त्या मनाने मिळणारं परफॉर्मन्स म्हणून मिळणारं उत्पन्न कमी आहे. पण फक्त त्याच्यावरच हल्ली आता मुली लिमिटेड नाही, कारण त्यांना माहितीये जर आपण सिच्युएशन ऍक्सेप्ट केली तर आपल्याला नवीन मार्ग सुचतात. त्यामुळे ज्यांना जसे परफॉर्मन्स मिळतात, पैसे मिळतात, ऍक्सेप्टेड. पण मग शिकवण्याच्या दृष्टीने क्लासेसमध्ये, कारण मुलांना हल्ली आवडतंय आणि मोबाईल आणि ह्या दृष्टीने लांब ठेवण्याच्या दृष्टीने सुद्धा पालक आज ज्यांना नृत्याची आवड आहे त्यांना क्लासिकलला प्रेफर करतात. वेस्टर्नला सुद्धा घालण्याच्या ऐवजी क्लासिकलला प्रेफर करतात. कारण माझे असे अनुभव आहे की नाही हो, ती काहीतरी ना वेडेवाकडे टीव्ही बघून करते, पण मला तिला चांगलं शिकवायचंय, योग्य शिकवायचंय. मग ते शोधतात आणि येतात. त्यामुळे तो अवेअरनेस आता लोकांमध्ये आहे आणि येतात. म्हणजे ज्या लोकांना मी ओळखते, अजूनही असतील, पण येणारे लोक आहेत की आम्हाला त्यांना शास्त्रशुद्ध शिकवायचंय. त्याच्यामुळे तिथे अवेअरनेस तयार झालेला आहे. पण मग त्यांना मी पहिल्यांदाच सांगते की तुम्ही याचा ऍज अ प्रोफेशन म्हणून बघा, पण आधी त्याच्या स्वतःच्या आनंदासाठी बघा. कारण आज फक्त नर्तन करून तुम्हाला पैसे मिळतील नाही मिळतील हा नंतरचा भाग, पण आज तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे, तुम्हाला आज व्यायाम सहज होणार आहे, त्याच्यामध्ये वेगळा करायची गरज नाही, आनंद मिळणार आहे आणि लोकांबरोबर आज इंटरॅक्शन होणार आहे, आज शेअरिंग होणार आहे. कारण आज मुली खेळत नाहीत. पूर्वी आम्ही खेळायचो, तुम्ही खेळायचात, पण आज मुली खेळत नाहीत, सगळ्या घरीच असतात, मोबाईल बघतात. पण ऍटलिस्ट त्या येतात, मग मी त्यांना थोडं खेळायला पण देते की आज तुम्ही खेळा, आपण आज तत्कारामधून खेळूया, आज आपण असं खेळूया. सो त्याच्यातला तो इंटरेस्ट पण ठेवला जातो आणि शिवाय रियाजही होतो. त्यामुळे ह्या गोष्टींनी एक मुलगी काय म्हणतात त्याला पूर्ण होते. आज माझ्या अनेक मुली कॉम्पिटिशन्सना जातात, त्याच्यामुळे त्यांना तो एक कॉन्फिडन्स येतो. त्यांना जर प्राइज मिळाला तर त्यांना आनंद होतो. माझ्या काही मुलींना CCRT स्कॉलरशिप मिळाली आहे, सो त्यांना तसा पण पैसे मिळतात की मला आज माझ्या क्लासची फी आज गव्हर्नमेंट भरते, कारण ती तशी कॅपेबिलिटीची मुलगी होती. मोठं झाल्यावर जर तुम्हाला करिअर म्हणून चूज करायचं असेल तर तुम्ही आज
शिकवू तर शकतात. शाळांमध्ये आज खूप डिमांड आहे, कारण आज अनेक शाळांमध्ये क्लासिकल डान्सर्स शिकवायला आवश्यक असतात. कोरिओग्राफी तुम्ही करू शकता छोट्या छोट्या गाण्या, संगीत मैफिलींची. त्यामुळे तिथे पैसा मिळतो. म्हणजे तुम्हाला हे वेगळी दोन गोष्टी ठेवायला लागतात, की पैसा मिळणारं एक प्रोफेशन म्हणजे एक वेगळ्या गोष्टी आहेत आणि तुमचा आनंद मिळणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे दोन्हीचा तुम्हाला एक समतोल साधावा लागतो. आणि मला मेन्शन करायचं वाटतं, की आज इंजिनियर, सॉफ्टवेअर इंजिनियर आज ते मर्सिडीज घेतील. मला गाडी मर्सिडीजच पाहिजे. इथे डान्सरला सुद्धा गाडी घेता येईल, पण मर्सिडीज घेता येईल की नाही सांगता येईल. सो तुमच्या डिमांड ज्या आहेत त्या तुमच्या सफाईज होतील, पण काय लेवलच्या होतील ह्या तुम्ही ठरवायच्या आहेत. त्यामुळे जर आपण आपल्या काय म्हणतात त्याला डिमांड्स कमी ठेवल्या किंवा एक योग्य मला एवढं मिळालंय ठीक आहे हरकत नाही, मला ते नाही मिळालं, बट आय एम हॅपी विथ व्हॉट आय एम डुईंग, आय एम पॅशनेटली डुईंग व्हॉट आय एम रिअली वॉन्ट टू डू. त्यामुळे हा सगळा तुमच्या मनाचा खेळ आहे. आणि जर तुम्ही प्रामाणिकपणे एखादी गोष्ट सुरू केली, चालवली, तर नक्की ती तुम्हाला एक यश मिळवून देते. कारण मी स्वतः माझं करिअर वयाच्या 35व्या वर्षी सुरू केलं. म्हणजे खरं तर माझं परफॉर्मिंग एज संपलेलं होतं, कारण मी तेव्हा एज अ टीचर, फॅशन डिझायनिंग टीचर म्हणून कार्यरत होते. पण आज 10 वर्ष झाली, तेव्हा सुद्धा मी एक सॅटिस्फाईंग इन्कम कमवतीये. बदलापूरमध्ये तेव्हा तर एवढी माहिती पण नव्हती कथ्थकची, फार लोक पण नव्हती, पण त्या थोड्या 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 वेळाने आज माझ्याकडे 100 मुली आहेत आणि त्या चांगलं परफॉर्म करू शकतात 3-4 वर्षांनी, आणि हळूहळू डिमांड वाढतीये. त्यामुळे तुम्ही सातत्य ठेवलं पाहिजे, तुमचा मेहनत एक सचोटीने केली पाहिजे, तर नक्की तुम्हाला यश मिळेल असं मला वाटतं. विद्यार्थ्यांनी कथकची सुरुवात करताना नेमकं काय लक्षात ठेवावं? माझ्या मते आपण समर्पित असावं. गुरु जे सांगतो ते केलं पाहिजे. त्याच्यासाठी पहिलं तर फिटनेस पाहिजे तुमचा. म्हणजे कुठच्याही वयात. मी 6 वर्षापासून मुलींना घेते, खूप लहान मुलींना घेत नाही, कारण ताकद पाहिजे पायामध्ये. पण 6 वर्षानंतर ज्या काही अगदी 50-60 वर्षाच्या सुद्धा बायका माझ्याकडे आहेत, तर पहिले तुमचा मानसिक विलिंगनेस पाहिजे, की मला हे शिकायचंय. समर्पित पाहिजे, ताईंनी जे काही आम्ही सांगू ते करू, त्याची थोडीफार प्रॅक्टिस करू. जर काही होत नसेल तर ते करण्यासाठी वेगळे काही योगा किंवा फ्लेक्झिबिलिटी व्यायाम असतील तर ते करू का, आहार घेऊ का. कारण मी कथकची माझ्या क्लासची सुरुवात ही वॉर्मअपनी करते. डायरेक्ट त्यांना डान्स शिकवायला जात नाही. थोडं तुम्ही वॉर्मअप करा, तुमची बॉडी कुठून कुठून तुम्ही आलात, झोपून आलात, काय केलात, तर तुम्ही आधी वॉर्मअप व्हा, थोडंसं मूव्ह करा, थोडे मसल्स, आणि मग तुम्ही डान्स करायला सुरुवात करा. त्यामुळे तुमचे सगळी बॉडी एका विशिष्ट तयार होईल आणि मग सुरू होईल. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे समर्पित असणं, मनाची तयारी असणं. या 2 गोष्टी जरी असल्या तरी बाकी सगळं गुरु करून घेतो. एक प्रोफेशनल नर्तक होण्यासाठी किती वर्षांचा सराव आवश्यक आहे? तसं बघितलं तर आपल्या गांधर्व महाविद्यालय जे आहे, की ज्यांनी एक ठराविक पोर्शन ठरवून दिलेला आहे, की तुम्ही साधारण 7 परीक्षा झाल्या तर तुम्ही विशारद होता, याचा अर्थ तुम्ही ग्रॅज्युएट होता. आता 7 परीक्षा म्हणजे 7 वर्ष असं जर कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर ते चुकीचं आहे. कारण 7 वर्षामध्ये 6 वर्षाला सुरुवात केलेली मुलगी काय लगेच विशारद होत नाही 7 वर्षांनी. कारण त्याचा जो पोर्शन आहे तो असा आहे, की 14 वर्षाला तुम्हाला एक बॅरियर आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही ते वय असेल तरच 5वी परीक्षा देऊ शकता. इट इज ॲज गुड ॲज अ 12th. सो ते 12th झालं की मग तुम्ही 2 वर्ष ग्रॅज्युएशन करता. मग त्या ग्रॅज्युएशन मध्ये तुम्हाला परफॉर्मिंग एक अर्धा तासाचा वेळ दिला जातो. त्या अर्ध्या तासामध्ये मग गुरु तुम्हाला शिकवतो की काय टेक्निकॅलिटीज असतात, कसं स्टेजवर परफॉर्म करायचं, आणि त्याचे मार्क असतात. सो त्या साधारण 10 वर्ष मी म्हणेन की 8, 9, 10 जे कारण तुम्हाला शिकवलं जातं स्टेजवर परफॉर्म कसं करायचं, कसा स्टान्स घ्यायचा, कसं साथीदारांबरोबर करायचं, काय बोलायचं. कारण कथकमध्ये पढंत आणि बोलणं ही पण तेवढीच महत्वाची, बाकीच्या कुठच्या शैलींमध्ये नाहीये. मग डान्स केल्यानंतर माईकवर जाऊन बोलणं, हा हू करत न बोलणं, हे पण एक टेक्निक आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागते. काय बोलायचं, कसं बोलायचं, प्रेक्षकांना कंटाळवाणं न झालं पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींची तालीम दिली जाते. आणि त्यामुळे अर्थातच एक विशारद झालं की मुलगी सोलो परफॉर्म करू शकते. पण प्रोफेशनल जे आपण केव्हा म्हणतो, की जेव्हा त्याच्यामधनं तुम्हाला इन्कम मिळतं, ते करायला तुम्हाला घासावं लागतं. म्हणजे खूपच. आणि त्यासाठी कपॅसिटी लागते. सगळे कलाकार प्रोफेशनल होऊ शकत नाहीत. प्रत्येकाने आपापली कपॅसिटी ओळखावी. आपल्याला जे चांगलं येतंय त्याचं जास्त करावं, आणि जे येत नाही ते हळूहळू शिकत राहावं. पण जे चांगले येते ते चांगल्या पद्धतीने प्रेझेंट कसं करायचं ह्याचा
मार्ग काढावा किंवा शोध घ्यावा आणि ते प्रेझेंट करावं, मग तुम्ही प्रोफेशनल व्हाल असं मला वाटतं. तुम्हाला तुमच्या ओव्हरऑल कथकच्या एक्सपिरियन्स मध्ये सर्वात जास्त भावलेला क्षण कुठला? अम, खरं काही क्षणांची मालिका आहे, पण मला एक अतिशय मनापासून भावलेला क्षण म्हणजे माझी पहिली कोरिओग्राफी जी म्हणत अशी मी बन्सी कथा म्हटलं, ती मी सहज माझ्या गुरूंना करून दाखवली आणि तेव्हा त्यांनी मला शाबासकी दिली. तेव्हा खरं खूप आनंद झाला, कारण अशी आपण काहीतरी स्वतः रचलेली आणि कल्पना करून दाखवून जेव्हा तिची पावती मिळते, तो एक क्षण असेल. आणि माझी मुलगी जेव्हा पहिल्यांदा स्टेजवर उभी राहिली आणि मला तिने अतिशय सुंदर नृत्य केलं आणि तिला त्याचं बक्षीस मिळालं, तर आपली परंपरा जेव्हा आपली मुलगी पुढे नेते, तो पण एक अतिशय भावलेला क्षण आहे. बरोबर. तुम्हाला तुमच्या गुरूंनी दिलेला सर्वात मोठा धडा कुठला? माझ्या गुरूंनी अनेक धडे दिलेले आहेत आणि त्याच्यामुळेच आम्ही आज इथे सक्षमपणे उभे आहोत. पण ताईंनी आम्हाला नेहमी सांगितलंय की तुम्ही जे काही कराल ते कथ्थकच्या बाउंड्रीमध्ये राहून करा. की शास्त्रीय नृत्य, कथ्थकचं स्वरूप, योग्य स्वरूप जपा. आणि मग कधी काही असं आमच्याकडून वावगं झालं तर नक्की ती आमचा कान धरते आणि सांगते की नाही, ह्याच्यापेक्षा जास्त चांगलं होऊ शकतं, ह्याच्यापेक्षा वेगळं होऊ शकतं, किंवा हे योग्य नाही, हे करू नकोस. कोणाबरोबर तुम्ही राहायला पाहिजे, तुमची संगत कशी असली पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत आहेत. हे सगळे छोटे छोटे मंत्र आहेत मी म्हणेन, आणि ते आहेत म्हणून आज मी काही काम करू शकते. बरोबर. तुमचा एखादा अविस्मरणीय परफॉर्मन्स कुठला? जेव्हा पहिल्यांदी मला NCPA ह्या प्रतिथयश जी संस्था आहे तिने जेव्हा बोलावलं, तोच माझ्यासाठी खरं तर अविस्मरणीय क्षण होता. कारण जेव्हा एखादी अशी प्रतिथयश संस्था माझ्यासारख्या, मी ते म्हणजे आता मी फार काही वर्ष केले असं म्हणत नाही, कारण माझ्या बरोबरचे अनेक जे माझे कलिग्स आहेत त्यांनी 20-22 वर्ष याच्यामध्ये काम केलेलं आहे. मी तशी उशिरा सुरुवात केली आहे, पण तरी सुद्धा मला माझी कला बघून जेव्हा त्यांनी स्वतःहून फोन केला आणि तुम्ही परफॉर्म कराल का, हे जेव्हा त्यांनी मला विचारलं, तो माझ्यासाठी खरंच अविस्मरणीय क्षण होता. आणि तो पूर्ण परफॉर्मन्सच माझ्यासाठी एक अविस्मरणीय ठरला. ज्यावेळेला तुम्ही स्टेजवर परफॉर्म करायला जाता, त्यावेळेला तुमची पूर्वतयारी नेमकी कशी असते? त्याची पूर्वतयारी ते खूप आधीपासून तयार होते, कारण काय परफॉर्म करायचं ह्यापासून आमची सुरुवात होते, किती मिनिटं दिली आहेत ह्याच्यापासून सुरुवात होते, आणि मग आम्ही त्याच्यावर कोरिओग्राफी करतो आणि त्याची सतत रियाज चालूच असतो. आणि मग अगदी कार्यक्रमाच्या आधी जर तुम्ही विचारणा करत असाल तर अर्थातच आमचं मेकअप असतो, कॉस्ट्युम असतो, काय घालायचा इथपासून तयारी असते. त्याच्यामुळे 2 ते 3 तास तरी आम्हाला आधी तयारी करावी लागते. तिथे पोहोचावं लागतं 1-1.5 तास आधी. तरी तयार होऊन जात असो तर 1 तास जर तयारी करायची असेल तर 3-4 तास आधी पोचावं लागतं, तयारी करावी लागते. साथीदार असतील तर साथीदारांबरोबर थोडंसं एक मंचाची आराखणी काय जी असेल ती आम्हाला करावी लागते. एक छोटीशी रिहर्सल आपण म्हणू शकतो, एक मार्किंग करावं लागतं. सो या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण तुमचा पहिली कोरिओग्राफी म्हणजे तुम्ही आधी केलेला रियाज आणि आधी केलेली प्रॅक्टिस ही अतिशय महत्वाची असते, आणि तरच तुम्ही चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकता. आणि त्याच्यासाठी आम्हाला जास्त वेळ द्यावा लागतो आणि तो फार महत्वाचा असतो. ज्यावेळेला तुमचा परफॉर्मन्स असतो, ती कला सादर करण्याच्या अगोदर पण आणि नंतर पण, म्हणजे संपलेली असते कला तुमची, त्यावेळेला तुम्ही त्याला नटराजाला किंवा मग त्या म्हणजे त्या तो आपला स्टेज असतो त्याला वंदन करता. मग ते खूप खास असतं. म्हणजे कथ्थकमध्ये नॉर्मल वेळेला आपण फक्त हात जोडून नमस्कार करतो, पण कथ्थकमध्ये तो खूप खास असतो. त्याबद्दल थोडं सांगा ना. शास्त्रीय शैलीमध्ये किंवा कुठच्याही नृत्य शैलीमध्ये नुसता नमस्कार पुरेसा नसतो, तर हस्तसंचालनातून तो नमस्कार सूचित करतो की तो तुम्ही कोणाला नमस्कार करताय. तर ह्यामध्ये आशीर्वाद घेणं हे पहिल्यांदा असतं, कारण त्याच्याशिवाय आम्ही कुठचीही कला सुरू करू शकत नाही. त्यामुळे आम्ही हस्तसंचलनातून देवाला, सगळ्या दिशांना आम्ही ज्याच्यावर नाच करणार आहोत, कारण आपण त्याच्यावर स्टॅम्प करतोय, म्हणजे खरं तर त्याला पाय लावतोय, जे आपल्या संस्कृतीमध्ये अयोग्य मानलं जातं. पण आमची ती कला आहे, ती तू योग्य मानून घे, आणि त्याच्यासाठी आधी आम्ही तुझे आशीर्वाद घेतोय असं म्हणून आम्ही जमिनीला आणि नंतर सगळ्या प्रेक्षकांना नमस्कार करतो. आणि तो झाल्यावर आम्ही गुरुला नमस्कार करायला जातो, कारण फक्त ह्या सगळ्या सराउंडिंगचा आशीर्वाद आवश्यक आहे, पण गुरुच्या आशीर्वादाशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे नंतर गुरुला नमस्कार करतो, गुरूंना नमस्कार करतो, आणि मग आम्ही मंचावर प्रवेश करतो. आणि मग आमची मंचकला प्रस्तुत झाली त्याच्यानंतर सुद्धा आम्ही नमस्कार करतो, गुरुला नमस्कार करतो, आणि मग
ते कलाकार म्हणून जे आमचं एक रूप असतं ते तिथे संपतं किंवा पूर्ण होतं आणि मग आम्ही एक सामान्य मनुष्य म्हणून घुंगरू उतरवतो आणि गायत्री म्हणून मी परत नॉर्मल बरोबर. होते. खूप छान. आता आपण आपल्या समारोपाकडे आलेलो आहोत. तर जाता जाता आपण एक रॅपिड फायर राऊंड तुमच्यासोबत घेऊया. मगाशी आपण घराण्यांचा उल्लेख केलेला, तर लखनौ की जयपूर घराणा आहे? माझं घराणं बनारस घराणं आहे. अच्छा. पण पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांच्याकडनं पण मी काही अनेक वर्ष धडे घेतले आहेत. तसंच माझ्या गुरु ह्या जयपूर घराण्याच्या सुद्धा गुरूंकडनं शिकलेले आहेत. त्याच्यामुळे माझ्या गुरूंकडनं मला अनेक घराण्यांचं मिळालेलं आहे. त्यामुळे मी असं कुठचंही घराणं आपलंसं मानत नाही, सगळी आपलीच आहेत. बरोबर. चक्कर की अभिनय, यामध्ये तुम्हाला काय आवडतं? मला अभिनय आवडतो. ओके. घुंगरू की कॉस्ट्युम? अरे, घुंगरू शिवाय कथक होऊच शकत नाही, त्यामुळे घुंगरू प्रथम. पण कॉस्ट्युम, मी फॅशन डिझायनर असल्यामुळे कॉस्ट्युम सुद्धा महत्वाचा. लाईव्ह परफॉर्मन्स की कॅमेरा शूट? लाईव्ह, ऑफकोर्स लाईव्ह. त्याची मजा. त्याचं उत्तर मला माहिती होतं तरी मी विचारलं. ज्यांच्या स्मरणाने आपण या आपल्या पॉडकास्टचा आपलं म्हणजे पॉडकास्ट पूर्ण होऊ शकत नाही, असे जे पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांच्याबद्दल आपण म्हणत आहोत. तर नुकतंच 2022 साली त्यांचं निधन झालं. एका स्त्रीला लाजवेल अशी त्यांची कलाकृती असायची. त्यांचे हावभाव, एक्सप्रेशन एवढे साधे, म्हणजे एवढे सहज आपल्याला वाटायचे की माणूस थक्क होऊन आजही त्यांची युट्यूबवरती आपल्याला बरेच व्हिडिओ पाहायला मिळतात. आजही ते त्या निमित्ताने आपल्या सोबत आजही जिवंत आहेत. तर मग त्यांच्याबद्दल तुम्ही 2 शब्द काही सांगू शकाल? महाराजजींबद्दल मी काय सांगायचं, पण त्यांनी जे कथकला योगदान दिलंय ते कालातीत आहे. म्हणजे कथक जे स्वरूप होतं किंवा जे प्रेक्षकांना समजायचं ते अतिशय दुय्यम दर्जाचं नृत्य किंवा योग्य नाही. दरबारातलं तुम्हाला माहिती असेल, आमच्या आधीच्या काळी मी सुद्धा जात होते तेव्हा सुद्धा काही मैत्रिणींना शिकवणं म्हणजे नाही संमती होती. त्यामुळे त्याचं रूप बदलण्याचं किंवा त्याच्या एक वेगळा दृष्टिकोन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य पंडित बिरजू महाराजांनी केलं आहे. आणि त्याच्यामुळे ते कुठच्या लेवलचं आहे किंवा त्याच्यामध्ये कुठचीही उच्छृंखलता नाही. एक त्याला शास्त्रशुद्ध बेस आहे. त्याच्यामध्ये जरी राधाकृष्ण असले तरी त्यांचं जे प्रेम आहे ते कशा पद्धतीने सौम्य, सहज, जसं तुम्ही म्हणालात तसं दाखवता येऊ शकतं. आणि ते कसं मनाला भावतं. आणि त्या कलाकार म्हणून तर ते खूप ग्रेट होते. आणि म्हणूनच त्यांनी जे काही कथकमध्ये रुजवलं, कथकचं रूप बदललं. कारण कथक जे असं होतं की त्याला शास्त्र होतं, पण ते शास्त्र बरंच फॉलो करत नव्हतं. कारण इतकं वेगवेगळ्या लोकांच्या हाताखालून गेलं होतं की आपल्याला पाहिजे तसं ते होत होतं. त्यामुळे कधी कधी त्याचं सौंदर्य असं काही नव्हतं, फक्त चमत्कृती, भरपूर चक्कर घेणं, भरपूर तत्कार करणं. पण महाराजजींनी त्याला सौंदर्य दिलं. म्हणजे त्याच्यामधल्या हस्तकं असतील, त्या प्रत्येक हस्तकांना नावं दिली. म्हणजे जसं भरतनाट्यमध्ये अडबू असतात की ज्याच्यामुळे हे अडबू म्हणजे तडवू म्हणजे अशा प्रकारचा अडवू, तसं समतल हस्त, लवशिखा असतील किंवा तलहस्तचक्र ही नावं महाराजजींनी दिली. त्यामुळे आज आम्ही शिकवतो मुलींना त्या नावांनी शिकवतो. अदरवाईज मला ही नावं माझ्या गुरूंनी शिकवली नव्हती, कारण तेव्हा ते प्रचलितच नव्हतं. पण महाराजजींनी त्याचं ते दाखवलं आणि लोकांना मग ते आता समजलंय. आणि त्याच्यामुळे त्यातलं सौंदर्य महाराजजींनी दिलं. त्यानंतर महाराजजींनी अनेक देशांमध्ये प्रस्तुती दिल्या आणि त्यांना समजेल अशा. म्हणजे काय तर कथकची लँग्वेज ही खरं तर त्याला काही अर्थ नाहीये, पण तरी सुद्धा त्यांना ते तत्तत्ता द्रगदंदन जिजिकिटथो एवढं म्हणणं शक्य नाहीये. पण मग म्हणून महाराजजींनी त्याला नंबर्स दिले. म्हणजे 1 2 3 4 5 1 2 3 4 1 2 3 1 2 1 1 1 1 2 3 4 5 1 2 3 4 1 2 3 1 2 1 1 1 1 2 3 4 5 1 2 3 4 1 2 3 1 2 1 1 1 अशा पद्धतीचे नंबर्स जेव्हा लोकांना ऐकू आले, त्याच्यामधली गंमत कळली, तेव्हा लोकांना अरे आपलंसं वाटलं. ते 1 2 3 4 5 त्यांनाही कळलं त्याच्यामधली मजा. मग त्याच्यात कथकच्या बोलांच्या ऐवजी नंबर्स घेतल्यामुळे नंबरचा खेळ म्हणून त्यांनी सादर करायला सुरुवात केली. त्याच्यात अभिनय घातला. मग कोणी म्हातारा माणूस दाखवला, कधी चायनीज पंजाबी मधला संवाद दाखवला, कधी टेलिफोन बिल बोलवणारा दाखवला, कधी बदक दाखवलं, हत्ती दाखवला, वाघ दाखवला. अशा अनेक युट्यूब आहे आपल्या अवेलेबल आहे. त्यामुळे त्याच्यामधली जी सामान्य लोकांना लगेच
रिलेट करता येईल. महाराज जी म्हणायचे हमारे सब जगह लय भरी हुई है, सिर्फ देखने का नजरिया होना चाहिए. त्यामुळे त्यांनी ती दाखवली लोकांना आणि त्यामुळे ते अतिशय भावलं. आणि हे कथ्थकचं रूप महाराजांनी आम्हाला दिलं, नव्या आमच्या सगळ्या जनरेशनना दिलं. आणि त्याच ह्यांनी त्यांनी नेहरू सेंटरला अनेक वर्ष अजूनही शाश्वती दिदी त्यांच्या पट्टशिष्या ते वर्कशॉप घेतात. त्यामुळे ती बीज त्यांनी आमच्यामध्ये रुजवली, ते विचार, ती दृष्टी दिली. आणि म्हणून कथ्थकला सुंदर करायचं, तसंच लोकांपर्यंत पोहोचायचं काम महाराजांनी केलं. बॉलिवूडमध्ये जेव्हा त्यांनी अनेक आधी पण कोरिओग्राफी केल्या होत्या, पण रिसेंटमध्ये जेव्हा त्यांनी देवदास केलं, माधुरीवर कोरिओग्राफ केलं, आता बाजीराव मस्तानीमध्ये त्यांनी कोरिओग्राफी केली. त्याच्यामुळे ते आत्ताच्या पिढीला सुद्धा तेवढंच भावलं. दीपिका पदुकोण जेव्हा करते मोहे रंगदुलाल, पूर्ण महाराजांनी कोरिओग्राफ केलेलं आहे. तिला सुद्धा खूप कठीण झालं शिकायला, ती रडायची, कारण ती जी ज्या हाईटची आहे त्या हाईटला त्या दृष्टीने टॉर्झो मुवमेंट करणं खूप कठीण गेलं. त्यामुळे ती अक्षरशः रडायची की तुम्ही काय करता मला कळत नाहीये, मला जमत नाहीये. पण तरी तिच्या अनुषंगाने हळूहळू शिकवून तिला ते त्यांनी शिकवलं आणि तसे सुंदर तिने परफॉर्म केलं. सो अशा पद्धतीने महाराजांनी जेव्हा ते बॉलिवूडमध्ये कुठचीही गोष्ट जाते आणि प्युअर फॉर्म मध्ये, म्हणजे अर्थात त्याला थोडंसं फिल्मी रूप दिलं असेल, म्हणजे मोर दॅन लार्जर दॅन लाईफ, पण तो जो ठुमरी असेल ती ट्रॅडिशनल आहे. त्यामुळे तेव्हा कथक कुठची कला पोचते, तर ते चांगल्या पद्धतीने पोचवण्याचं काम केलं. आणि एक त्यांनी कटाक्षाने टाळलं की जे त्यांनी फिल्ममध्ये केलं ते त्यांनी स्टेजवर परफॉर्म नाही केलं. त्यामुळे त्याच्यातला जो फरक आहे की ती त्याची डिमांड ती आहे, तिकडे मी केलं, पण ते म्हणजे कथ्थक नाहीये. कथ्थक हे असं शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रस्तुत होणार आहे, ते अप्लाय जरूर केलं मी, पण ही त्याचं खरं रूप आहे. मग ते बघून तुम्ही या आमचं कथ्थक असं आहे असं. सो त्यामुळे बॉलिवूडचा त्यांनी चांगल्या पद्धतीने उपयोग केला प्रचार करण्यासाठी, आणि ते अतिशय त्यांची एक मोठी स्ट्रेंथ आहे असं मी म्हणेन. आणि म्हणजे त्यांचं जेव्हा त्यांची न्यूज आली तेव्हा खरंच आम्ही सगळे हल्लो की एवढा, म्हणजे पोकळीच आहे ती, वी कॅनॉट फील इट. पण जरूर त्यांच्या या छोट्या छोट्या गोष्टींनी आमच्यामध्ये ते जिवंत आहेत आणि चालू आहे, ती परंपरा चालू आहे. आता आपण अगदी शेवटाला आलेलो आहोत, तर जाता जाता या समाजाला किंवा मग ज्यांना जे नवीन जे जेनझी मुलं आहेत, अगदी लहानापासून ते आतापर्यंतचे म्हाताऱ्या बायकांपर्यंत, त्या संपूर्ण एजसाठी कथ्थकचा एक सार तुम्ही काय देऊ शकाल? कथ्थकचं सार म्हणजे काय, तुम्ही शिका. कथ्थक जी कला आहे जी आपल्या परंपरेला जोडते, आपल्या भारतीय संस्कृतीला जोडते. त्यामुळे अगदी छोट्या मुलींनी जरूर शिकावं की छोट्या छोट्या गोष्टींनी, जसं कथा करे सो कथ्थक काय म्हटलं, त्यामुळे या मुलींना गोष्टी सांगते मी की कालिया मर्दनची गोष्ट पूर्वी आपल्याला आजी आजोबा सांगायचे, आता आजी आजोबा घरी नसतात. त्याच्यामुळे मुलांना कार्टूनच्या मार्फत काही गोष्टी कळत असतील, पण कथ्थकच्या मार्फत देखील त्यांना त्या करायला मिळतात. त्याच्यामुळे कथ्थकशी जोडले गेलात तर तुम्हाला आनंद होईल. म्हाताऱ्या ज्या म्हणजे वय जास्त झालंय आणि इच्छा आहे, तर त्याही माझ्याकडे येतात. तेव्हा त्यांना एक आनंद हस्तसंचलनातून किंवा अरे मला अजून करता येतंय, किंवा मला जरा आता फ्री वाटतंय आधीपेक्षा, मी आता चालू शकते, पळू शकते, अरे मी आज राधा बनले, कृष्ण बनले, स्टेज परफॉर्मन्स केलं, तर याचा आनंद तुम्हाला घेता येतोय. त्यामुळे अगदी सगळ्या वयोगटांमध्ये तुम्हाला याचा आनंद घेता येईल. आणि शास्त्रीय नृत्य शैली ही आनंद घेण्याची पहिली गोष्ट आहे. तुमचं मानसिक समाधान तिथे मिळतं, आणि मग नंतर जेव्हा तुमच्यात कपॅसिटी असेल तर तुम्ही नक्की प्रोफेशन म्हणून त्याचा विचार करू शकता. पण एक स्व आनंद हे नृत्य तुम्हाला नक्कीच देतं, आणि तुम्हाला नृत्य प्रेझेंट मुवमेंट मध्ये आणतं. म्हणजे आज मी नृत्य करताना हे विचार करू नाही शकत मी उद्या भाजी काय करू. तुम्हाला तिथेच तेच ऐकावं लागतं की संगीत ऐकावं लागतं, तुम्हाला त्याच्याबरोबर कॉर्डिनेट करावं लागतं. त्यामुळे जो एक असतो आपण म्हणतो ना, सारखा विचार करत राहिल्याने एन्झायटी वाटते किंवा असं होतं, तर ते नृत्य केल्याने कमी होतं. तुम्ही प्रेझेंट मुवमेंट मध्ये राहता, तुम्ही त्या याचा आनंद घेता, आणि त्याच्यामुळे ते अतिशय छान आहे. सगळ्यांनी जरूर शिकावं, कधीतरी नृत्य करावं आणि स्वतःला आजमावावं की अरे मी करू शकते का नाही. आणि नाही करू शकले तरी सुद्धा संकोच बाळगू नये. कधीतरी सगळेच जण एक्सपर्ट नसतात, पण त्याचा आनंद जरूर मात्र घेता येतो, तो कोणालाही ठेवत नाही वेगळा. खूप छान माहिती दिली. गेल्या 1 तासभर आपण तुमच्याशी चर्चा करतो आणि कथक या विषयावरच्या खूप साऱ्या गोष्टी ज्या समाजापर्यंत पोहोचायला पाहिजेत, चांगल्या गोष्टी, त्या तुमच्या रूपाने आपण दर्शकांपर्यंत पोहोचवत आहोत. तर मंडळी, हा भाग मी आता इथेच थांबवतो.
जर तुम्हाला तुम्ही बदलापूर किंवा मग आसपासच्या परिसरात असाल आणि तुम्हाला जर कथ्थक शिकण्यामध्ये इंटरेस्टेड असाल तुम्ही, तर गायत्री मॅडमचा मी नंबर इकडे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि डिस्प्लेला पण तो नंबर शो होतोय, तर तुम्ही त्यांच्याशी अवश्य संपर्क साधू शकता. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग पॉडकास्टमध्ये.